नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जयशंकर। आज मी पॉडकास्ट घेण्यासाठी अतिशय विशेष अशा घरी आलो आहे। खरं तर पहिले आपला हा पॉडकास्ट म्हणजे पॉडकास्ट नसून आपण अनुभवांची, सद्गुरू कृपेच्या सामर्थ्याची जी प्रचिती आहे तर त्या सगळ्या आठवणींची, त्या कृपेच्या सगळ्या अनुभवांची साठवण करतो आहोत। हा सगळा जो प्रवास आहे, आपण ज्या गेल्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलंय की सद्गुरू शंकर महाराज असू देत, गुळवणी महाराज, त्यानंतर चिलेदेव, शिवाजी महाराज अशा अनेक संतांच्या कृपांकित घरांमध्ये जाऊन आपण त्या सगळ्या आठवणींचं, अनुभवांचं संकलन करतो आहोत। तर आज मी कुठे आलो आहोत तर मला सांगताना आनंद होतोय की प्रत्येक शंकर भक्तासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली शंकरगीता, तर शंकरगीता ज्यांनी लिहिली ते म्हणजे भगवंत वासुदेव अघोर शास्त्री, ज्यांना आपण ओळखतो। तर त्या पवित्र घरामध्ये मी आलो आहे। अघोर शास्त्रींचं घर हे सद्गुरू अक्कलकोट स्वामी महाराज, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज अक्कलकोट यांच्या कृपांकित घराण्यांपैकी एक घराणं आहे। ज्या घराण्यावरती प्रत्यक्ष गजानन महाराजांची कृपा होतीच, त्यानंतर भस्मे काका जे शंकर महाराजांचे अंतरंगातले शिष्य आहेत त्यांची पूर्ण कृपा होती। तर त्या घरामध्ये मी आज आलो आहे। माझ्या बाजूला आपण बघू शकता श्री अघोर शास्त्री यांचे चिरंजीव अनिल काका, अनिल भगवंत अघोर, अनिल भगवंत अघोर काका हे माझ्या बाजूला आहेत। तर काकांना मी आता शंकर गीतेच्या प्रगटीकरणाचा सगळा वृत्तांत, तो सगळा प्रवास विचारणार आहे। त्यानंतर काका आपल्याला त्या प्रवासादरम्यान घडलेल्या विलक्षण हकीकती सांगणार आहेत आणि त्याचबरोबरीने भस्मे काकांची यांच्या घरावरती विशेष कृपा आणि विशेष प्रेम होतं, तर तोही सगळा भाग आपल्याला उलगडून सांगणार आहे। तर आपण आता या पॉडकास्टला, या चर्चेला, या संवादाला सुरुवात करूयात आणि काकांकडनं ही सगळी शंकरगीतेची दिव्य जन्माची हकीकत, तिच्या प्रगटीकरणाची हकीकत जाणून घेऊयात। तर नमस्कार काका। नमस्ते, जयशंकर। जयशंकर जयशंकर। तर सर्वात प्रथम मी आपल्याला विचारेल की हा जो शंकरगीतेचा प्रवास आहे, आता आम्हाला बहुतेक लोकांना अघोर शास्त्रींचं नाव ऐकून माहिती आहे, तर ते आपले वडील। तर मी या शंकरगीतेच्या प्रवासाच्या आधी आपलं जे काही कुटुंब आहे, आपला जो काही परिवार आहे, तर तो कसा भगवान अक्कलकोट स्वामी महाराज, त्यानंतर गणेशपुरीच्या गजानन महाराजांचे कृपांकित होते, त्यांची तिकडे कशी काय सेवा रुजू झाली, तर हा सगळा एकंदरीत पूर्वपीठिका आम्हाला सांगा। सुरुवात मी माझ्या आजोबापासून करतोय। वासुदेव केशव अघोर शास्त्री हे माझे आजोबा होते। बरं। आणि ते सोनारीमध्ये राहत होते। ज्योतिषी सांगणं, हे सांगणं त्यांचं ते करत होते। बरं। आणि भागवताची ते सप्ताह करत होते। हे का सांगावं तर त्यांचा उल्लेख आपल्या शंकरगीतेमध्ये आलेला आहे। नंतर मग आता त्यावेळी त्यांनी ज्योतिषशास्त्रावरती त्यांनी आपल्या घराचा उदरनिर्वाह केला। म्हणजे आज लक्षात येईल आपल्याला, म्हणजे त्यावेळी त्यांचं भविष्याला किती सन्मान ते मिळत होता। बरोबर। असं आमचे वडील आम्हाला नेहमी असं सांगायचे की त्यांनी जाण्याचा दिवस सुद्धा निश्चित केला होता। बरं। आणि आमच्या वडिलांना त्यांनी त्यावेळी थांबायला सांगितलं होतं। तर असं त्यांचं ते कार्य होतं। तर आमच्या आजोबांचा उल्लेख इथं शंकरगीतेमध्ये पण आलेला आहे। बरं। तर सुरुवात आपण करूया की त्या ग्रंथामध्ये शुक्राचार्य म्हणून त्यांना ती पदवी मिळालेली आहे। बरोबर। की हैदराबादचे जे संत होऊन गेलेत मोठे, त्यांचं नाव लक्षात येईना, तर त्यांना एक पदवी दिली शुक्राचार्य म्हणून। भटजी बापू का? हां, भटजी बापू, बरोबर आहे, भटजी बापू, बरोबर। ते पण नामांकित संत, ते महापुरुष होते। हो, अगदी अगदी। आणि भटजी बापूंचा उल्लेख आपल्या ग्रंथात येतो आहे। बरोबर। मग आता मध्यंतरी मला काही लोकांनी फोन करून सांगितलं की शुक्राचार्य पदवी नसेल तर ती शुकाचार्य ही पदवी। एक्झॅक्टली, बरोबर आहे। आणि तुम्ही जसं सांगितलं की ते भागवताचे सप्ताह करायचे, तर विशेष असं की शुकाचार्यांनीच परीक्षिताला भागवत सांगितलं होतं, त्यामुळे ती योग्य तो शब्द असेल की शुकाचार्य। बरोबर। तुम्ही जे म्हटलात ते बरोबर आहे। माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास चांगला आहे। नाही, असं काही नाही। नाही, बरोबर आहे। आणि ते शुकाचार्य भागवत सांगत होते आणि ह्यांनी ते भागवत सांगितलं, बरोबर। आणि म्हणून ते साम्य, म्हणून तो साम्य तसा आलाय, फिट आहे। आणि ती त्यांनी प्रस्तावनेमध्ये जी पदवी दिली आहे, तर ती शुकाचार्याची पदवी ती अगदी तंतोतंत ती जुळते। बरोबर। त्याच्यानंतर मग ते सोलापुरामध्ये आमचे आजोबा आले। त्याच्यानंतर मग आमच्या वडिलांना त्यावेळी मॅट्रिक पास झालेल्या लोकांना आमचे महत्त्व होतं त्यावेळेस। बरोबर। मग आमच्या वडिलांना ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद नोकरी लागली, पण नंतर त्यांची बदली झाली पंढरपूरमध्ये। मग आमचे वडील आई वडिलांशी एकनिष्ठ होते, त्यामुळे मी नोकरी सोडेन पण आई वडिलांना काही सोडणार नाही, आणि म्हणून त्यांनी ते सरकारी नोकरीत त्याग केला। बरं।
पण आजोबांची पुण्य एवढी होती की घरी येणारे लोक विचारायचे की तुमच्या मुलाला इथं नोकरी देऊ का, तिथं देऊ का. मग आमचे आजोबांनी सांगितलं की बाबा त्यांना असं असं परगावला काय तो जाणार नाही, स्थानिक पाहिजे म्हणून. आणि म्हणून आजोबांच्या पुण्यामुळे त्यांना ताबडतोब सोलापूरच्या लक्ष्मी मिलमध्ये त्यांना क्लार्कची नोकरी मिळाली आणि तिथून त्यांचं ते चालवलं. बरं. वास्तविक पाहता आमचे वडील जे आहेत भवा अघोर या नावाने ते प्रसिद्ध होते. बरं. जवळ माझ्या माहितीप्रमाणे किंवा आता पुराचं 34 काव्यसंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले. अरे बापरे. बरं. आणि सोलापुरातल्या सगळ्या स्थानिक वृत्तपत्रात त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. बरं. अनेक दिवाळी अंकात त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. आणि जुन्या पिढीतल्या लोकांना किंवा सोलापूरच्या आपले जे मासिक निघतात त्यांचा उल्लेख आहे. त्यांचा कुठल्या सत्पुरुषांशी संबंध आला होता? मग आता सत्पुरुषाचा संबंध कसा आला, सोलापूर शहरामध्ये जे संत यायचे, बरोबर, माझ्या माहितीप्रमाणे शंकराचार्यांची पूजा सुद्धा आमच्या घरात झाली. बरं. त्याच्यानंतर त्या काळात शंकर बाबा म्हणून एक महाराज होते त्यावेळेस. बरं. भगवे कपडे ते घालायचे. बरं. आणि येत होते आणि सगळ्या अंगावर त्यांच्या शंकर 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 असं लिहिलं भगवे कपडे घालायचे. त्यांची पाद्यपूजा आमच्याकडे झाली आहे. विळत बाबा म्हणून ते त्यांची पाद्यपूजा आमच्या घरात झाली आहे. बहुतेक सगळे संत जे यायचे त्यांचे चरण आमच्या घराला लाभलेले. त्याच्यानंतर ते साहित्यामध्ये लिहित असताना त्यांचे मित्र होते दिंडोरकर म्हणून. शनी देवळाचे ते पुजारी होते आणि शनीचे उपासक होते. त्याने आमच्या वडिलांना खडसावून असं सांगितलं की तुम्ही हे जे लिहिताय म्हणले सगळं हे कागद फक्त रद्दीत जातात म्हणले. असं काहीतरी तुमच्या आयुष्यात करा की जे कुठंतरी देवापुढे दिवा लावून तुमचं नाव तिथं राहील. असं काही केलं तर ते पुढच्या पिढीला उपयोगाला येईल. आणि या हेतूनंतर दिंडोरकर म्हणून त्यांचं आडनाव. आज देखील ते शनी देऊळ आहे तिथं. बरोबर. शिवराय महाराजांच्या मठाच्या पुढे गेलं की ते देऊळ आहे. बरं. तर ते दिंडोरकर म्हणून ते पण शनीचे चांगले उपासक होते, तपस्वी होते ते पण. मग त्याच्यानंतर ते अध्यात्माकडे वळले. साधारणतः हा जो कालखंड आहे माझ्या माहितीप्रमाणे 68-69 तो असेल. आम्ही त्यावेळी घरात लहान होतो. त्यांना काहीतरी शनी साडेसाठी त्रास होता. मग शनीची उपासना चालू केली आणि त्याच्यानंतर ते अध्यात्माकडे वळले. पण वडिलांचा जन्म कुठल्या सालातला? हा, वडिलांचा जो जन्म आहे तो 1924. त्यांचा जन्म बार्शीला झाला. बरं. आणि बार्शीला जे भगवंताचं जे देऊळ आहे त्या भगवंताच्या नावावरून आमच्या आजोबांनी त्यांचं नाव भगवंत ठेवलं होतं. बरं. तर असा त्यांचा तो नाव पण भगवंताच्या बार्शीवरून. बरं. क्या बात आहे. बरं. पण मग 1926चा आहे तर त्या काळामध्ये पण खूप सारे संत देहामध्ये अस्तित्वात होते, म्हणजे त्यांचा वावर होता. तर तेव्हा म्हणजे ते जेव्हा तारुण्यात आले, कॉलेजमध्ये जेव्हा शाळेमध्ये जात असतील तेव्हा एकतर अक्कलकोट सोलापूरवरनं जवळ होतं. आणि गजानन महाराजांचे जे गुरु होते तर ते पण तिथे होते किंवा सोलापुरात पण बरेच सत्पुरुष राहत होते. तर तेव्हा मग त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असा काही संबंध आला होता का? आता त्यावेळी आता वडिलांकडून आम्हाला जी माहिती मिळाली अशी सगळी की सुरुवातीच्या काळामध्ये ते लक्ष्मी मिलमध्ये काम करायचे 10 ते 5-6 पर्यंत. बरं. आणि साहित्याचं लिखाण ते करत होते. बरं. म्हणजे साहित्य म्हटल्यानंतर जनरल आलं, जनरल ललित लेखन, कथा बिथा काव्य बिव्य. त्याच्यानंतर दर आठवड्यातून ते कवींना बोलवणं, काव्य प्रकाशन 34 काव्यसंग्रह त्यांनी काढले. बरं. त्याच्यानंतर त्यांनी शनीची उपासना करता करता गुरुचरित्राची उपासना केली. बरं. गुरुचरित्राची पारायण ते करायचे घरामध्ये. आणि सगळे पारायण सवळ्याच बरं का पूर्णपणे. बरं. पहाटे उठणं, सगळं पहाटे उठायचं, सगळं देवपूजा करायची आणि गुरुचरित्राची पारायण माझ्या मते 100 जास्त पारायण त्यांची झाली. गुरुचरित्राची दत्तप्रभूंची उपासना तुमच्या घरात होती? म्हणजे ती त्यांच्या आधी सुरुवातीची होती, आम्ही ती पाहिली. आणि विशेष म्हणजे ज्या गुरुचरित्र पारायण आमच्या वडिलांनी केलं तो ग्रंथ अजून आमच्या घरात आहे. बरं. 6 रुपये किंमत आहे त्याची त्यावेळीची. अरे बापरे. 6 रुपयाचा तर फार जुना ग्रंथ आहे. कागद पिवळे झाले तरी पण मी ठेवलाय घरात. बरं. कारण मी पण ते वाचत होतो मधून म्हणून आता सध्या परत माझ्या घरात आहे. आणि तुमचं सोलापुरात घर कुठे होतं? सोलापुरामध्ये आधी नवेपटे चित्रा टॉकीजचे तिथं राहायला होते. बरं. त्याच्यानंतर मग जोशी गल्लीत गेले. बरं. जोशी गल्लीत गेल्यानंतर 1961 पासून ते चौपाडामध्येच राहत होते. बरं. आणि शंकर महाराज मला वाटतं पहिल्यांदा 1920च्या दरम्यान का 18च्या दरम्यान सोलापुरात आले होते हा पहिल्यांदा. आणि त्यांचं पहिलं स्थान म्हणजे सगळ्यात प्रिय स्थान म्हणजे सगळ्या चरित्रातलं शुभराय मठ. आणि ते जनार्दन बुवा हे त्यांचं हृदय असं म्हटलं जातं. हा, बरोबर आहे. तर जणू काकांचा वावर तिथेच होता. जणू काका पण तिथल्या कोर्टात कामाला होते. तर तेव्हा तुमच्या आजोबांचा किंवा तुमच्या वडिलांचा जनार्दन बुवांशी किंवा शुभराय मठामध्ये जाणं व्हायचं का? नाही, मला म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्हाला मी, म्हणजे मला जसं कळतंय तसं जनुवांचा आमच्या वडिला समोर होता का नाही मला माहित नाही. बरं. पण मधुबुवा जे होते त्यांचं आमच्या घरात येणं जाणं भरपूर होतं. आमच्या घरी येत होते मधुबुवा. आणि त्यांना काही गोष्टी अशा होत्या की ते दूध हळद बिळद सगळं सांगून घ्यायचे. दूध हळद आणि त्याच्यात तूप बोलून ते घ्यायचे. आणि ते मधुबुवा आमच्या वडिलाच्या मागे काही काळ लावले होते.
त्यांना ते शुभराय महाराजांचं चरित्र लिहून पाहिजे होतं. बरं. पण ते काय आमच्या वडिलांच्या हातनं काही वडिलांनी दिलं नाही. का लिहून दिलं नाही त्याला कारण आहे. बरं. तर आमच्या वडील अक्कलकोटला, आता इथं पण एक असं आहे, आमच्या वडिलांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आमच्या आईचं माहेर अक्कलकोट होतं. क्या बात आहे. बरं. आणि आडनाव भिलवाडकर वकील म्हणून त्यावेळी अक्कलकोटमध्ये प्रसिद्ध होते. बरं. भिलवाडकर वकील म्हणून. बरं. आणि त्यावेळी वडील जात होते अक्कलकोटला, म्हणजे सासरवाडीमध्ये म्हणून जायचे. बरोबर. पण आता आश्चर्य असं आहे की त्यावेळी स्वामी महाराजांच्या देवळात आरती झाली की त्याचा प्रसार आमच्या घरी यायचा, कारण ते वकीलपत्र ते घेत होते. काही तिथलं काही झालं म्हणजे. बरोबर. आणि त्या शेजारीच घर होतं. बरं. तिथं एवढं जात असताना सुद्धा वडिलांचा एवढा संबंध अक्कलकोटच्या मठाशी बिठाशी नव्हता, हे त्यांनी स्वतः कबूल केलं. जात होते, हे होते, सगळं होते. पण आमची आई मात्र स्वामी महाराजांची भक्त होती. आपलं लग्न जमाव म्हणून ती रोज स्वामी महाराजांचं प्रदक्षिणा घालत होती त्यावेळेस. बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या म्हणजे एवढं मोठं गुरुचरित्र निर्माण होणार होतं, तर ही सगळी प्रक्रिया आधी सुरू झाली होती. म्हणून तुमच्या आईला स्वामी महाराजांची कृपा अनायसे होतीच. म्हणजे मी तसं विचारलं, म्हणून मी एवढं डिटेल याच्यासाठी विचारलं, कारण जर एवढं मोठं कार्य त्यांच्या हातून होणार होतं तर काहीतरी बीजारोपण आधी 2-3 पिढ्या आधीपासून झाल्याशिवाय ते शक्य नाहीये. आणि म्हणून संतांची कृपा, भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांची कृपा, ही कृपा अचानक त्या ग्रंथरूपी कार्याने फलित झाली असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आता इथे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मधुबुवा काकांनी जो उल्लेख केला, मधुबुवा म्हणजे आपण समाधी मठामध्ये, शंकर महाराजांच्या समाधी मठामध्ये जेव्हा महाराजांचे दर्शन घेतो तेव्हा डाव्या हाताला आपल्याला एक फोटो दिसतो चौरंगावरती. त्या पादुका आणि तो फोटो सद्गुरू श्री जनार्दन बुवांचा आहे, जे शंकर बाबांचे अतिशय प्रिय शिष्य होते. आणि ते सोलापूरला शुभराय मठ, दत्त चौकामध्ये शुभराय मठ आहे, त्याचे ते मठाधिपती होते. त्यांचे चिरंजीव म्हणजे सद्गुरू श्री मधुबुवा. आता बघा, या पिता पुत्रांचा भाग्ययोग बघा, त्यांचे दोघांचेही सद्गुरू शंकर महाराज होते. म्हणजे जनार्दन बुवांना, जणू काकांना शंकर बाबांनीच अनुग्रह दिला होता. आणि जणू काका 1935ला मला वाटतं गेले होते. तर त्याच्यानंतर मधुबुवा लहान होते, ते मला वाटतं एक 14-15 वर्षाचे होते, तेव्हा त्यांना सद्गुरू शंकर बाबांनी आपल्या मांडीवर बसवून तारक मंत्राचा उपदेश केला होता आणि त्यांच्यावर पूर्ण कृपा केली होती. तर ते मधुबुवा काकांच्या घरी यायचे. म्हणजे शंकर गीता प्रगट होण्याच्या किंवा तिचा जन्म होण्याच्या आधीपासनं शंकर बाबांचे कृपांकित व्यक्ती यांच्या घरांशी येत होते, त्यांचा संबंध होता. पण ह्यांना वडिलांना मात्र काही माहित नव्हतं, तसं काही रिलेशन नव्हतं. मधुबुवा येत होते, जात होते, चेष्टा चालत होती, हे चालत होतं. आणि 1900 साधारणपणे 63-64 पासून त्या तसा आता इथं पण कसं आहे की वडिलांना काहीतरी दृष्टांत झाला, एका सत्पुरुषाचा आपण काहीतरी लिखाण करावं, चरित्र लिहावं, असं काहीतरी दृष्टांत झाला. पण ते सत्पुरुष कोण आहे हे त्यांना माहित नव्हतं. मग एकदा काय झालं, त्यांना कोणीतरी सांगितलं की सोलापुरात सोनावता कन्या शाळेमध्ये एक गजानन महाराज येणार आहेत अक्कलकोटचे, तर तिथं या म्हणून. मग तिथं या म्हणल्यानंतर त्यांनी विचार केला, आपलं स्वप्न पडलेले त्यातले हेच आहेत का, बघायला काय हरकत आहे. आणि म्हणून ते तिथे गेले सोनावता कन्या शाळेमध्ये. आणि मग त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या वडिलांनी महाराजांना की असं असं तुमचं चरित्र लिहायची माझी इच्छा आहे, पण मला तुमच्याविषयी काही माहिती नाही, काही नाही, पण असा मला एक दृष्टांत झालेला आहे. मग तेव्हा त्याने असं सांगितलं, काय हरकत नाही, अक्कलकोटला या म्हणून. आणि मग नंतर ते अक्कलकोटला गेले. आता तिथं एक राजकारणाचा भाग आहे, खूप लोकांना त्यांचा ग्रंथ लिहायचा होता, त्यांनी कुणालाच परवानगी दिली नव्हती. पण गजानन महाराजांनी आमच्या वडिलांना स्वतःहून परवानगी दिली. परवानगी देताना त्यांनी एक सांगितलं, त्यावेळी सिद्धाजी होळकर म्हणून त्यांचे शिष्य होते, आज देखील ते सोलापुरात आहेत. 98-99 काहीतरी त्यांचं वय, विजापूर सैफुलमध्ये ते राहतात. तर आमच्या वडिलांना त्यांनी असं सांगितलं की सिद्धाजी होळकर जे आहेत, तुम्हाला काही जरी अडलं तर तुम्ही ह्यांना विचारा. म्हणजे महाराज स्वतः असून सुद्धा त्यांनी नाव त्यांना सांगितलं. आणि म्हणून त्या ग्रंथाने उल्लेख केला वडिलांनी. पहिला जो ग्रंथ त्यांनी लिहिला, मला वाटतं तो पण 21 अध्यायाचा ग्रंथ लिहिला, गजानन चिंतामणी. तो ग्रंथ पूर्ण झाला. त्या ग्रंथात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की ग्रंथ झाला जो सिद्ध, त्या सिद्धाजी होळकरमुळे पूर्ण झाला म्हणून. म्हणजे इतकी माहिती त्यांच्याकडनं मिळाली. म्हणजे संत लोक कशा असतात, अजूनही आहेत. आहेत, 97-98 वय त्यांचं चालू आहे, थकलेत पण ते आहेत. आणि सांगायला अजून अभिमानाची गोष्ट आहे की शंकर महाराजांच्या मठात तिथे जे काही कार्यक्रम होतात, काही त्या कार्यक्रमाला ते तिथे येत असतात. म्हणजे आणतात त्यांना काही थकलेल्या अवस्थेमध्ये. अग्निहोत्र येऊन काय असेल, कारण ते गजाननाचे उपासक आहेत ना, मग तिथं 1-2 वेळा येऊन पण गेलेले आहेत शंकर महाराजांच्या मठामध्ये. पण मग काकांनी अग्निहोत्राचे आणि त्यांचा अनुग्रह घेतला होता का गजानन महाराज? हो, गजानन महाराजांचे ते अनुग्रहित होते. आणि पुढे कसं झाला प्रवास? आता सांगते तुम्हाला. मग त्याने तो पहिला ग्रंथ लिहिला.
त्याच्यानंतर आमचे वडील गजानन महाराजांचे भक्त होते. बरं. मग आमच्या वडिलांनी त्यांना इच्छा व्यक्त केली की तुमची पाद्यपूजा आमच्या घरात करायची म्हणून. बरं. मग त्यावेळी गजानन महाराजांची पाद्यपूजा करणं एवढं सोपं नव्हतं. बरं. मग तरी पण एकदा त्यांना परवानगी दिली. बरं. आम्ही सगळी गल्ली स्वच्छ केली गजानन महाराज येणार म्हणून. बरं. त्या ठिकाणी मग आमचा वाडा बिडा सगळा आता लोकांनी सहकार्य केलं. बरं. आणि त्या दिवशी गजानन महाराज आमच्या घरी आले. गजानन महाराजांच्या स्वतः महाराज आमच्या घरी आले. त्यांची पाद्यपूजा आमच्या वडिलांनी केली. पाद्यपूजा केल्यानंतर दर चतुर्थीला आमचे वडील जायचे. बरं. दर्शनाला तिथं अक्कलकोटला. वडील जायचे म्हणजे सोलापूरचा ग्रुप पण एक होता. 50-60 लोक जात होते. तेव्हा शिवपुरीला राहायचे महाराज की अक्कलकोटला? बाळप्पा महाराजांच्या मठात राहायचे. आम्ही जात होतो वडिलांबरोबर बऱ्याच वेळेला. त्या आम्हाला माहिती आहे. बरोबर. तर बाळप्पा महाराजांच्या मठात आम्ही जाणार. बरं. चंद्रोदयाच्या आधीच जेवण व्हायची. बरं. गजानन महाराज हेच साक्षात गणपती आहेत आणि हेच साक्षात चंद्र आहेत म्हणून लोक दर्शन झाले की जेवण करायची पद्धत तिथं असायची. मग महाराजांनी आमच्या वडिलांना एकदा सांगितलं की आम्ही एकदा तुमच्या घरी येऊन गेल्यानंतर आता पुन्हा काय तुमच्या घरी आम्ही येणार नाहीत. बरं. तर म्हणून त्यांना काय केलं, वडिलांना पादुका दिल्या. बरं. स्वतःच्या. बरं. मग पादुका दिल्यानंतर त्यांना पादुका दिल्यानंतर त्यावेळेस सोलापुरामध्ये एक पवार शेटजी म्हणून होते. बरं. मग त्यांना ही बातमी कळली. बरं. ते म्हणले अगोदर पादुका कुठेही न्यायच्या नाहीत म्हणले एसटीतनं, ते तुमच्या घरापर्यंत मी माझ्या कारनं पोचवतो म्हणले. क्या बात. मग ते कारमधनं त्या पादुका आमच्या घरामध्ये आल्या. त्यावेळेस त्या अजूनही आहेत की सध्या आहेत. त्याची पूजा विजा चालते आणि दरवर्षी त्या पादुका आम्ही अक्कलकोटला पाठवतो. माझा थोरला भाऊ जो आहे सोलापुरात त्याच्या घरामध्ये ते पादुका आज देखील आहे. बरोबर. मग आता इथं झालं काय सांगतो, याच दरम्यान म्हणजे आता तुम्ही म्हणता ते फार बरोबर आहे. याच काळामध्ये आमच्याकडे भस्मेंचं येणं जाणं चालू झालं होतं. बरं. आणि हे सांगायला हरकत नाही की भस्मे काका म्हणजे प्रति शंकर महाराज होते. बरोबर आहे. आणि भस्मे काकाने आमच्या वडिलांना जो काही उपदेश केला त्यानुसार ते महाराजांकडे गेले, त्यांच्याशी बोलत होते. आणि तेव्हा भस्मे काकाने त्यांना सांगितलं की तुम्ही एवढं त्यांचं चरित्र लिहितात, त्यांचा अनुग्रह तुम्ही मागा म्हणले, तर तो अनुग्रह तुम्हाला मिळेल म्हणले. एकदा दोनदा महाराजांनी त्यांना झिडकारलं. माझ्या अंगावर काटा येतो. सत्य घटना ती आहे. कारण ही एक योजना वाटते. योजना आज मला सुद्धा, मी सगळ्या त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. मी मला सुद्धा ते टेन्शन आहे. तर भस्मे काकांच्या सांगण्यामुळंच हे मी खात्रीने सांगतो. बरोबर. आमच्या वडिलांना गजानन महाराजांच्या पादुका मिळाल्या, हे महत्वाचं आहे. बरं. जेव्हा पादुका आल्या आमच्या घरी त्या कुणामुळे आल्या तर भस्मे काकामुळेच आले. बरोबर. तेव्हा भस्मे काकाने आमच्या वडिलांना शब्द दिला की आता ह्या पादुका दरवर्षी गुरुपौर्णिमेला वाजत गाजत महाराजांच्या तिथं जातील म्हणले अक्कलकोटला. बरं. आणि त्यासाठी भस्मे काकाने स्वतः पालखी तयार केली. अरे बाप. ती आमच्या वडिलांना दिली. बरं. आणि त्यावरून दरवर्षी 100-150 माणसं चालत जात. आणि हे मला वाटतं आमचे वडील 2002ला गेले. 2001 पर्यंत ती पद्धत चालूच होती. चालत जात होते आमचे वडील. शेवटपर्यंत जात होते. मग इथं पण भस्मे काकांचा संबंध आला. बरोबर. पण भस्मे काकांचं वैशिष्ट्य होतं, या गजानन महाराजांच्या पादुकावर अक्कलकोटला जायचे. पण राहत नव्हते गुरु महाराज त्या बाळप्पा महाराजांच्या मठात. ते राहायचे स्वामी महाराजांच्या मठात जाऊन. त्यांची काहीतरी रूम तिथं काहीतरी होती. वटवृक्षामध्ये. वटवृक्षात तिकडे जायचे राहायला. आता या ठिकाणी एक गोष्ट अशी होती की त्यावेळेस सगळा मोठेपणा आमच्या वडिलांना मिळायचा. की अघोरांची पादुकांची ती हे चाललेली पदयात्रा चाललेली आहे. पदयात्रा आल्यानंतर जेवढ्या त्या पदयात्रेमध्ये लोक असायचे, अधिक 100-200 लोक, त्या सगळ्या लोकांना जेवण असायचं. लोक काय म्हणायचे, अघोरांनी जेवण दिलं. बरोबर. प्रत्यक्षामध्ये अघोरांची परिस्थिती तशी नव्हती. अघोरांना 350-400 पगार होता. सगळा खर्च भस्मे काका करत होते. बरं. आणि भस्मे काका म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी ठासून सांगतो, शंकर महाराज म्हणजेच प्रति भस्मे काका होते. कारण भस्मे काकांमध्ये पण संचार महाराजांचा व्हायचा. आता संचाराचा विषय जेव्हा काढला तेव्हा हा विषय फार महत्वाचा आहे. आज येणाऱ्या लोकांचे संचार आणि भस्मे काकांचे संचार याच्यात मी फार मोठा फरक होता. बरोबर. त्यात फरक काय आहे? फरक आता बरोबर आहे, हा तुमचा नेमका प्रश्न आहे. बरोबर. भस्मे काकांना हिंदी येत नव्हतं. ज्यावेळी त्यांना संचार व्हायचं म्हणजे असं थैत्यान नाचणं बिचणं काय नाही, शांत बसायचे असं आणि हिंदीत बोलायचे. भस्मे काका त्यावेळेस. मग भस्मे काकांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ज्यांची कामं होणार आहेत त्यांना ते सांगायचे. काही उपाय पण सांगायचे की तुम्ही हे काम करा, तुमच्याला नोकरी लागेल, तुमचं हे करा, ते कार्य व्हायचे. मला अजून एक गोष्ट आठवतीये. आता आहे तो कुटुंब, नाव मी घेत नाही त्यांना 3 मुली होत्या. आमच्या तिथं राहिले होते चौकामध्ये, कोर्टामध्ये होते सर्व्हिसला. ते नेहमी भस्मे काकांपुढे तक्रार करायचे, मला 3 मुली आहेत, त्यांचे लग्न कसं होणार, माझं रिटायरमेंट आहे, आमचं थकले विकले म्हणून. भस्मे काका म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सगळं महाराज बघून घेतील म्हणणार त्यावेळेस. तर सांगायचं कारण म्हणजे त्यांच्या 2 मुली एकाच घरात आणि आज देखील ते पुण्यात आहेत. एकाच लग्नात 2 लग्न झाली.
आणि नंतर थोड्या दिवसात धाकट्या मुलीचं पण लग्न झालं. अरे बापरे. बरं. असे 3-4 उदाहरण आहेत सोलापुरात. त्यांच्या कृपेमुळे म्हणजे भस्मे काकांचा आशीर्वाद जर मिळाला आणि त्यांच्या ज्याला आपण एक शब्द आहे शंकर महाराजांच्या बाबतीत वाकसिद्धी होती म्हणून, बरोबर, तसं भस्मे काकांनुसार वाकसिद्धी होती. म्हणजे शंकर महाराजांच्या ज्या बोटावर मोजण्या इतके पूर्ण कृपांकित जे शिष्यमंडळी होते त्यात अग्रगण्य म्हणजे डॉक्टर धनेश्वर, जणू काका, मधुबा, त्याच्यापैकी एक भस्मे काका पण होते. आता आमचा कसं आला, आम्ही लहानपणापासून त्यांना बघत गेलो. तुमचे घरचे संबंध असतील? हा, घरचे संबंध होते. आम्हाला सुद्धा ज्या वेळी काय अडचणी आल्या, आता उदाहरण काही उदाहरण सांगतो. काही वेळेला त्यांना काय होतं, संध्याकाळी 7 वाजायचे, 8 वाजायचे, भस्मे काका आमच्या घरामध्ये 6 येऊन बसायचे. आता त्यांचं वैशिष्ट्य सांगतो, आता आमचं 2 खोल्याचं घर, एका पाटावर येऊन बसायचे ते जाण्याच्या वाटेवर. बरं. एका पाटावर. बरं. 6:15 जर भस्मे काका बसले तर रात्री 8, 8:30, 9 पर्यंत त्याच पाटावर बसल्या हालत नव्हते. मग कुणी बाहेर जायचं नाही, आत यायचं नाही? तुमचं सगळं चालू द्या. बरं. पण ते पुढनं जावा, मागणं जावा, काही करा. बरं. आज आपण एका ठिकाणी 15 मिनिट बसू शकत नाही, तिथेच ते आज आम्ही बघायला लागलो. बरोबर. एवढ्या त्या वयामध्ये मांडी घालून बसणं, खुर्चीवर बसलं तरी वाकडं तिकडं होतं शरीर. बरोबर आहे. पण ही भस्मे काकांची जी शरीरयष्टी होती ती साधी नव्हती. 4 तास 3 तास तिथं बसायचे आणि बऱ्याच वेळा आमच्या घरी जेवण ते करत होते. आमच्या घरी आमच्या आईला सांगायचे नेहमी, त्यांचं कानडी चांगलं होतं. बरं. आणि आमची आई तिकडची होती, मंदिरी अक्कलकोटची. बरं. त्या कानडीत गप्पा व्हायच्या. पण जेवण म्हणून करून, जेवण म्हणजे साधं जेवण, बरोबर, रोज भाजी पोळी काय असं जेवण करून जायचे ते. बरोबर. तर असे भस्मे काकांचं पण होतं. पण भस्मे काकांना दिव्य दृष्टी होती, त्यांना तुमची पत्रिका लागत नव्हती. आणि काही वेळेला ते सांगायचे बरं का, ते म्हणायचे, काही वेळा म्हणायचे काय, आता कोणाची बदली होत नव्हती, कोणाचं काहीतरी असायचं, अशा लोक मग ते म्हणायचे, अरे तुझं डोकं दगडावर जरी आपटलं तरी तुझं काम होणार नाही, कुठं जायचं तिथं जा. बरं. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट जर होणार नसेल तर ती गोष्ट व्हायची नाही. महाराजांनी पूर्ण अशी त्यांच्यावरती, आता मी नाव सांगत नाही, एक दारूबंदी अधिकारी होते आमच्याकडे येत होते. बरं. त्यांच्यावरती काहीतरी खात्यामध्ये लोकांनी काहीतरी आरोप केला, त्यांची चौकशी लागली आणि त्या दिवशी ते आमच्या घरी आले भस्मे काकांकडं. त्यांनी सांगितले असं असं आहे, मला ते झालं तर माझी नोकरी जाईल, हे जाईल. बरं. ते म्हणले, जे माणूस तू चौकशी करायला येणार आहे, चौकशी करायला आल्यावर नोकरी जाणार ना. बरोबर. तो आला तरचा प्रश्न, म्हणजे येणारच नाही म्हणले तो. दुसऱ्या दिवशी त्या माणसाची 3ऱ्याच ठिकाणी बदली झाली त्या अधिकाऱ्याची. बरं. ते आलाच नाही अधिकारी. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आम्हाला माहित आहेत. बरं. पण आपल्याला ती काही जाहिरात करायची नाही. बरोबर. पण मग प्रचंड ताकद त्यांची, असं त्यांचं चरित्र होतं एकदम. आणि खरं पाहिलं तर शंकर महाराजांच्या कुठलं, म्हणजे डॉक्टर धनेश्वरांचंच एक चरित्र प्रकाशित झालेलं आहे, पण कुठल्याही त्यांच्या पूर्ण कृपांकित शिष्यांचं असं चरित्र पुढे नाही आलेलं. अजून मी थोडं तुम्हाला त्यांच्याबद्दल विचारतो, कारण मी इथे सांगतो की शंकर बाबांच्या सगळ्यात अग्रगण्य शिष्यांपैकी एक भस्मे काका. भस्मे, कारण मठामध्ये पण सुरुवातीच्या काळात काहीच नव्हतं, तर पहिले पत्रे पण सोलापूरच्या मंडळींनी लावले होते, मी असं ऐकलंय. ते कितपत खरं आहे मला आता लोक सांगतील नंतर, आपण जेव्हा कृपांकित दुसऱ्या घराण्यांमध्ये जाऊया. पण मी असं ऐकलंय की जेव्हा समाधी झाली आणि रुद्रकर बाबा तिथे थांबले होते, तर जेव्हा पावसाचा त्रास व्हायचा तर मग सोलापूरमध्ये भस्मे काका आणि इतर मंडळींनी पत्रे आणि अँगल वगैरे आणून तिथे शेड टाकला होता, असं मी ऐकलंय. तर मग भस्मे काका दुसऱ्यांवरती, म्हणजे आता समजा त्यांची सेवा करणारे काही लोक, त्यांच्या जवळ राहणारे लोक असतील, तर त्यांना महाराजांबद्दल काय सांगायचे, किंवा ते काय सांगायचे की अरे तुम्ही अशी सेवा करा, हे करा, ते करा, किंवा महाराजांच्या सेवेबद्दल काय सांगायचे? आता या ठिकाणी आश्चर्य असं वाटेल तुम्हाला की भस्मे काकांचं पहिलं वैशिष्ट्य असं होतं, जेव्हा ते आमच्या घरात यायचे किंवा आमच्या त्यांचा ठराविक ठिकाणी जात होते, बरोबर, त्यांनी स्पष्ट सगळ्याला एक गोष्ट सांगितली होती की माझ्याविषयी तुम्ही कोणाला माहिती सांगायची नाही. बरं. बरं. म्हणजे आता माझ्यामुळं आता मी आज जे तुमच्याशी बोलतोय, आज मला जी माझी नोकरी लागली, माझा जो संसार उभा झाला, त्याचं संपूर्ण श्रेय भस्मे काकांना आहे. मला 4-5 ठिकाणी नोकऱ्या गेल्या. बरं. शेवटी भस्मे काकांना म्हटलं, बघा मला म्हणले तुझ्यासाठी नवीन कॉलेज काढतो म्हटले मी. बरं. त्यांनी सांगितल्यानंतर 8 दिवसात कॉलेज निघालं, तिथं नोकरी मिळाली. बरं. आणि माझं रिटायरमेंट पण त्या कॉलेजला झालं. पण मी तिथनं बाहेर पडायचा प्रयत्न पण केला, दुसरा कॉलेज जायचा, पण ते करू शकलो नाही. मला ते आधीच म्हटले, विचार करून माग म्हटले, एकदा लागला की रिटायरमेंटच म्हटले तिथं. म्हणजे अशा पद्धतीने काम झालं. बरं. पण त्यांनी जाहिरात कधी केली नाही. बरं. भस्मे काकांना स्वतःचा भक्तगण नव्हता. बरं. भस्मे हे अध्यात्मातले फार पुढे गेलेली व्यक्ती आहे, हे फार मुठभर लोकांनाच माहीत होतं. बरं. आता या ठिकाणी आश्चर्य तुम्हाला सांगतो, आता मला वाटतं हे आपले भस्मेताईंकडे जाऊन आलेत, आपले रानवडे साहेब जाऊन आलेत त्यांच्याकडं. बरं. त्यांना जरी तुम्ही विचारलं, त्याने भस्मे काकांचे गेल्यानंतरच त्यांना कळलं की हे एवढे धार्मिक कसे काय होते, ह्यांना एवढे मानणारे लोक कसे काय होते म्हणून.
आता ते जन्मानं जैन होते. हो बरोबर बरोबर. पण उपासक होते शंकर महाराजांचे. आणि आता तुम्ही जर जे विचारलं की त्याने नेमकी कोणाची उपासना सांगायची, आमच्या घरी आमच्या वडिलांना त्याने अक्कलकोटच्या घरात गजानन महाराजांचीच उपासना करायला सांगितली. बरं. त्यांचाच अनुग्रह घ्यायला सांगितला, त्यांच्याच पादुकाची मिरवणूक काढायला सांगितली. बरं. ज्या संतांचा तुम्ही अनुग्रह घेतलाय त्यांचीच तुम्ही उपासना करा हे त्यांनी ठासून सांगितलं. त्यांच्या डोक्यावरती सद्गुरू शंकर महाराजांनी पादुका पाय ठेवून प्रगट केल्या होत्या. हा बरोबर आहे. तर ते तुम्ही बघितलंय का? नाही, मी बघितलं नाही, पण आमच्या वडिलांनी बघितलंय. बरं. आणि ते पण तो प्रसंग पण मला वाटतं आपल्या ग्रंथात पण दिलेला आहे. तुळजापूरला जाताना ते जात होते, बरोबर, तेव्हा बसमध्ये महाराजांनी महाराज त्याच्या पायावर डोकं ठेवलंय. बरोबर. आणि त्याचा फोटो आज देखील मला वाटतं त्या ह्याने कडलास पेंटरच्या मुलाने म्हणजे त्यांनी काढून ती उपलब्ध आहे. बरोबर. पण त्या पादुका आमच्या वडिलांनी बघितलेल्या आहेत. वडिलांना स्वतः त्यांनी काढून ते दाखवल्या. दोघांच्या डोक्यावर पादुका होत्या, एक अभ्यंकरांच्या आणि ह्यांच्या. हो का? बरं. त्यांच्या पण पादुका ते आमच्या वडिलांनी बघितलेत आणि घरात पण आम्हाला सांगितलेत दोघांच्या ह्याच्यावर म्हणून. एक प्रसंग मला असं माहिती आहे म्हणून मुद्दा मी ते सांगतो की शंकर महाराजांची समाधी सोहळा होता आणि समाधी सोहळ्याला भस्मे काका, डॉक्टर धनेश्वर वगैरे मंडळी आलेली होती. त्या समाधीला अभिषेक सुरू होता, तर डॉक्टर धनेश्वरांनी अचानक समाधी सुरू असताना भस्मे काकाच्या डोक्याचा फेटा काढला आणि त्यांच्या त्या डोक्यावरती अभिषेक केला. ते म्हटलं, हो तुम्ही काय करताय? भस्मे काका म्हणते त्यांना. ते म्हणजे महाराजांचे चरण आहेत तुमच्या डोक्यावर. बरोबर आहे. त्याला दुजोरा किंवा डॉक्टर धनेश्वरांनी पण दिला होता. नाही, प्रसंग खरा हा. आणि काही ठिकाणी हे आलेलं पण आहे. बरं. आणि या ठिकाणी 2 मुद्दे आले. बरोबर, तुम्ही हा मुद्दा काढला. तो भस्मे काका कधीही डोकं मोकळं ठेवत नव्हते, फेटा घालायचे, कायम फेटा घालायचे. का फेटा घालायचे हे कोणाला माहित नव्हतं. तर महाराजांच्या पादुका त्यांनी डोक्यावर आपल्या व्यवस्थित ठेवल्या होत्या. क्या बात आहे. आणि ग्रंथात एक उल्लेख आलेला आहे की भस्मे काकांना एकदा शंका आली की तुमची मला आठवण येते पण माझी तुम्हाला आठवण आहे का नाही म्हणून. तेव्हा काहीतरी महाराजांनी त्यांना सांगितलं, आता माझ्या डोक्यावर तो जो फेटा आहे तो तुझ्या डोक्यावर सारखाच फेटा असेल म्हणून. बरोबर. म्हणजे इतकं ते गुरु शिष्याचं ते म्हणून मग महाराजांच्या डोक्यावरती नित्य फेटा असतो आणि दोघांचा फेटा सारखाच आहे. एवढं त्यांचं शंकर बाबांचं भस्मे काकांवरती एवढं प्रेम होतं. मग ह्यांचं सगळं हे चाललं असताना, अक्कल गजाननाची उपासना चालू असताना मग हे यांचे संबंध चांगले होते. मग त्याच्यानंतर आमच्या वडिलांना त्यांनी दुसरा ग्रंथ लिहायला चालू केला अक्कलकोटच्या गजानन महाराजांनी. तर ते काय झालं, आता गजानन महाराजांना आपलं हे लक्षात आलं की आपलं अस्तित्व किंवा आपलं आता कार्यकाळ म्हणून त्याने वडिलांना बोलवलं एकदा अचानक अक्कलकोटला. ते म्हणले, तुमचा हा जो ग्रंथ आहे जे सध्या तुम्ही लिहितात तो ग्रंथ काय 21 अध्याय तो ग्रंथ लिहून संपवा आणि या ग्रंथाचं लिखाण आमच्या समोर संपवा म्हणले. कारण जेव्हा तुमचा दुसरा ग्रंथ जेव्हा संपेल किंवा तुमचं काम चालू असेल त्यावेळी मी नसणार आहे म्हणले. अरे बापरे. आणि ही गोष्ट जेव्हा झाली त्या दोघा तिघांना कळली, ही चर्चा चालू असताना. त्यावेळी पण आमच्या वडिलांवर काही लोकांनी आरोप केला की ह्यांनी ग्रंथ लिहायला घेतला म्हणून ते तसं झालं, ह्यांनी ग्रंथ लिहिलं नसतं तर अजून 50 वर्ष पुढे राहिले असते, ह्यांच्या लिखाणासाठी गजानन महाराजांनी अवतार संपवला, असा आरोप त्यांच्यावरती झाला. बोलले त्यांच्या. अरे बापरे. शेवटी वडिलांनी जाऊन गजानन महाराजांना माफी मागितली. ते म्हणले, लोकांचा विचार करू नका म्हणले, आम्ही काय सांगितलं ते तुम्ही करा म्हणले. त्यांची समाधीचा दिवस ते ठरवून आलेले असतात, ते त्यांना माहित होतं ना. आणि तो ग्रंथ लिहून तो प्रकाशित झाला. त्याच्यानंतर मग काहीतरी मला वाटतं 65-86-87 दरम्यान ती गेलेले त्यावेळेस. आणि त्यांच्या ह्याला आमचे वडील गेले होते सगळ्या त्या गोष्टीला. म्हणजे तो पण कार्यभाग आहे. आता हिथं पण कसं आहे, 1972चा काहीतरी तो प्रसंग आहे. रात्री 12-12:30 आमचे वडील बेशुद्ध पडले. आमचा वाडा होता सगळा. मग ते घोर आवाज चालू आला. शेजारी काही मुलं अभ्यासाला बसले होते. ते म्हणले, अहो काय कसला आवाज आलाय, काय आला बघा म्हणले. तर रात्री 12-12:30 पहाटे 4-4:30 पर्यंत हे चालला होता आवाज. बेशुद्ध अवस्थेत होते. मग नंतर मग आमच्या काही लोकांनी, त्या वाड्यातल्या लोकांनी एका डॉक्टरला बोलावून आणलं. मग ते शहा म्हणून डॉक्टर होते. त्यांनी म्हणले, हे संपलंय म्हणले सगळं, पण आता काय करा, कुठंतरी एका हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट करा म्हटले. मग शेवटी काहीतरी ॲम्ब्युलन्स आणली, त्यांना बोलवलं आणि आम्ही सकाळी 6ला, आम्हाला काहीच कळलं ना घरात कसला गोंधळ. आम्ही लहान होतो त्यावेळेस. तुमचं वय काय होतं तेव्हा? आता 86 माझा 61चा जन्म आहे. 14-15 म्हणजे शाळेत वगैरे शाळेत होतो आम्ही. मग सकाळी आम्ही गेलो तिथं भेटायला हॉस्पिटलमध्ये. काहीतरी 6 का 7ला शुद्ध आली त्यांना. मग 6-7ला शुद्ध आली. आम्ही सगळं ते चहा बिया त्या वडिलांना दिला, आलो. आणि आमच्या इथं वाड्यामधले लोक तयारी करत होते, आता यांचं काय, कधी आणणार, काय आणणार म्हणून. आणि आम्हाला बघून सगळं काय झालं काय आम्हालाच विचारलं. आम्हाला काहीच कळलं ना काय झालं. म्हणजे म्हटलं आता बोलणं म्हटलं वडिलाबरोबर. तर त्याची बॅकग्राऊंड अशी आहे की त्यांना कुठंतरी वर नेण्यात आलं, स्वर्गाच्या कुठं ते स्वर्गाच्या नेण्यात आलं. जसं ते काही ठिकाणी प्रसंग आहेत, प्रसंग शंकर गीते प्रसंग आलेत
की मारुतीचा अवतार घेऊन यमाच्या तावडीतनं सोडून आणलं म्हणून. बरोबर. तसं गजानन महाराज गेले तिथं. गजानन महाराजांनी तिथल्या लोकांना सांगितलं की ह्यांना आणलं कसं काय म्हणले, कोणाच्या पारंगण आणलं म्हणले, अरे बाप, अजून काळ कुठला आहे म्हणले, तो त्यांचं कार्य अजून भरपूर व्हायचं आहे म्हणले त्यांचं. तर असं केल्यावर ते शुद्धीवर आले. आणि नंतर डॉक्टरना पण कळलं नाही हे कशामुळे बेशुद्ध पडले, कशामुळे शुद्धीवर आले. ठणठणीत बरे झाले. ठणठणीत नाही, नंतर 6 महिने आजारी होते. बरं. 6 महिने आजारी होते म्हणजे काय आलं, त्यांच्या हाताला विताला त्रास होता. ते काही लिहिता येत नव्हतं, काही येत नव्हतं. पण 6 महिन्यात ते सगळं कव्हर झालं पुढं. आणि नंतर पुन्हा ती नोकरी जॉईन झाली, सगळं पुढे व्यवस्थित चालू झालं. त्यांनी हे सांगितलं होतं का की असं मला जेव्हा मी बेशुद्ध पडलो तेव्हा मला असं सगळं दिसलं, महाराज दिसले. त्यांनी आता काय झालंय, त्यांची रोज बरंच लिखाण केलं होतं त्याने. बरं. हे आम्ही घरात जागा बदलणं, हे बदलणं, पुस्तकं बरंच रद्दीला विद्रिस्त झालं. पण त्यांनी सगळं ते वर्णन लिहिलेलं होतं, त्या एका ग्रंथात लिहिलं गेलेलं आहे. त्यांचा तो ग्रंथ प्रकाशित झाला नाही. त्या ग्रंथात ते उल्लेख त्यांचा आलेला आहे. गजानन महाराजांचा एक बृहत गजानन चिंतामणी ग्रंथ आहे. तर त्यात ते उल्लेख आहे. या लहान ग्रंथात नाही आहे. असा तो प्रसंग आहे. मग आता आम्हाला आज वाटायला लागलंय की त्या गजानन महाराजांच्या चरित्रासाठी का ह्या चरित्रासाठी ते राहिले काही कळेना. मला असं वाटतं त्यांच्याकडनं हे दोन्ही पण ग्रंथ, हे दोन्ही गुरुचरित्रच आहेत, गुरूंचेच चरित्र आहेत. बरोबर. हे दिव्य कार्य त्यांच्याकडनं पूर्ण करून घेण्यासाठी ही ईश्वरी योजनाच होती. बरोबर. म्हणजे मी जसं आधी सुरुवातीला म्हटलं की शंकर गीता हे गुरुचरित्र आहे. बरोबर. आणि म्हणून आधी पण सुरुवातीलाच मी जे आपण या पॉडकास्टला सुरुवात केली तर मी तुमच्या पूर्ण कुळाच्या आधी म्हटलं तुमचे आजोबा काय करायचे. कारण बीज रोपण होतं, नंतर त्याचं वृक्ष होऊन फळ म्हणजे शंकरगीता आहे, त्याचं फळ आहे. म्हणजे आज काकांना मी आज इतक्या वर्षांनंतरही आपण त्यांच्याबद्दल इथे बसून बोलतोय. तर हे म्हणजे महाराजांच्या कृपेचं पूर्ण फलितच आहे की व्यक्ती जर त्यांनी इतर ग्रंथ लिहिले असते, ललित लेखन केलं असतं तर आज त्यांना तेवढ्या पद्धतीने लक्षात नसतं ठेवलं. बरोबर. पण आज महाराजांच्या चरित्राचं गुणगान त्यांनी केलं म्हणून महाराजांनी त्यांना अमर केलं असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो. बरोबर. आता तुम्ही अगदी फार महत्त्वाचा मुद्दा काढला. गुरुचरित्र आणि शंकर महाराजांचं शंकरगीता याच्यात खूप मोठं साम्य आहे. आता इथं मूळ विषयाकडे पण मी येतो. बरोबर. भस्मे काकांनी शंकरगीता वडिलांना लिहायला का सांगितली. बरोबर. ज्यावेळी शंकर महाराज होते त्यावेळी शंकर महाराजांनी सगळ्यांना गुरुचरित्र वाचायला सांगितलं. बरोबर आहे. बरोबर. भस्मे काकांचं म्हणणं असं होतं की ते जरी सगळ्यांना गुरुचरित्र वाचा म्हणून सांगत असले, गुरुचरित्रामध्ये बऱ्याचशा अटी घातलेल्या आहेत. नियमावली. बरोबर. ते ग्रंथ म्हणजे सावळ्यात वाचला पाहिजे, त्या काळामध्ये कांदा लसूण करू नये, काही अशा बऱ्याच नियम आहेत. त्यावर आपण आता काही बोलणार नाही, पण त्याच्या बऱ्याच त्या ह्याच्या अटी आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट, गुरुचरित्रातली जी भाषा आहे काही ठिकाणी संस्कृत आलंय, काही ठिकाणी कानडी आलेले आहेत आणि भाषा शैली जरा थोडीशी अवघड आहे गुरुचरित्राची. बरोबर आहे. तिसरी गोष्ट, गुरुचरित्रामध्ये 53 अध्याय आहेत. 52 अधिक ते अवतरणिका 53 अध्याय आहेत. सामान्य लोकांना अतिशय सहजपणे एखाद्या गुरुच्या जवळ जाणं आणि गुरुकडून एखादा उपदेश मिळवणं या गोष्टी जर शक्य व्हायच्या असतील तर सध्या शॉर्टकट म्हणजे आपले शंकर महाराज आहेत. बरोबर. आणि आज शंकर महाराजांचा हा अनुभव असा आहे, जेव्हा आता आपण यूट्यूब बघतो, बरोबर, खूप खूप लोकांचे अनुभव जर बघितले, आज देखील लोकांना शंकर महाराज काही ठिकाणी प्रगट होतात, शंकर महाराजांकडून कामं होतात, हे आज देखील पाहतो. बरोबर. म्हणजे आजच्या काळात हे शंकर महाराज प्रवाह असं बरोबर आहे, एक अवतार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांनी वडिलांना सांगितलं की एक अतिशय लहान स्वरूपामध्ये शंकरगीतेची जर आपण भाषा बघितली आपण तर अतिशय साधी, सोपी, रसाळ अशी भाषा आहे. बरोबर. त्याच्यानंतर शंकरगीतेला जर आपण पाहिलं तर कुठल्या अटी त्या ग्रंथात घातलेल्या नाही आहेत. बरोबर आहे. की या ग्रंथासाठी तुम्ही असं स्नान करावं, असंच हे करून घ्यावेत, या काळामध्ये ह्या प्रकारची व्रत किंवा उदाहरण ब्रह्मचर्याचं पालन करावं. आता गुरुचा उल्लेख तसा म्हणजे त्या ग्रंथात पारायण करायचे असतील तर, पण इथं त्या प्रकारचे काही उल्लेख नाही आहेत. बरोबर आहे. तर शंकरगीता हा ग्रंथ सामान्य लोकांसाठी सहजपणे वाचता आला पाहिजे, सहजपणे आचरण करता आला पाहिजे. त्याची नैवेद्याची कल्पना पण बघा. बरोबर. गुरुचरित्राचा ग्रंथाचं जर पारायण करून नैवेद्य केला तर त्यात कांदा लसूण तुम्हाला मिळणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पण शंकर महाराज स्वतः कांद्याची भजी खाल्ली. बरोबर आहे. म्हणजे मूळ उद्देश शंकरगीता प्रगट होण्याचा हा की सहज सुलभरित्या सद्गुरू शंकर बाबांपर्यंत किंवा गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी लोकांना तो ग्रंथ निर्मितीचा उद्देश भस्मे काकांच्या मनात आणि अध्यात्म साधना अगदी सामान्यातल्या सामान्यामध्ये पोचावी. आज आपण क्वार्टर बसून जरी एक अध्याय वाचला तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही शंकरगीतेला. बरोबर. आता तुम्हाला मी या ठिकाणी हेही सांगतो, त्यावेळी काही लोक यायचे आमच्या वडिलांकडं किंवा भस्मे काका असताना सुद्धा, त्यावेळी ह्या लोकांना उपाय सांगितला. बरं, तुम्हाला शंकर महाराजांची कृपा पाहिजे ना, नाही आम्हाला काही करणं होत नाही, घरात जागा नाही, नोकरी आहे, असं आहे तसं. ते म्हणले काही नसेल तर नुसता ग्रंथ घरात ठेवा.
बरं बरं. ज्या दिवशी शंकर महाराजांना वाटेल तुम्ही ते वाचा, त्या दिवशी तुम्हाला ते सांगतील. बरोबर. तुम्हाला एक पान वाचा, एक ओवी वाचा. आणि आज आपण बघायला लागलो की शंकर गीतेचे प्रती कमी पडायला लागलेत. हजारो लाखो लोक हा. रोज शंकर गीतेचं पारायण करतात आहे. आणि एवढ्या सोप्या माध्यमातून शंकर महाराजांचं इतकं सुंदर चरित्र घराघरात पोहोचलं. बरोबर आहे. तर आणि ते सुलभरित्या पोहोचलं. म्हणजे अगदी जे लोक डे टू डे लाईफमध्ये म्हणजे IT मध्ये आहेत, कुणी व्यवसाय करतंय, कुणाला वेळ नाही, असेही लोक प्रत्येक ठिकाणी वाचू शकतात. आता तर मी वाचलं लोकलमध्ये, लोकलमध्ये सुद्धा आता लोक अध्याय वाचायला लागले हो हो हो. त्या मोबाईल मधनं सगळे बरोबर. शंकर गीतेचे. गुरुचरित्राबद्दल आपण तसं करू शकत नाही. करू शकत नाही. बरोबर. पण हे जे म्हणजे इथं काय झालंय लक्षात घ्या, जसं आपण एका समाजामध्ये बघतो, समाज सुधारकाने एखादं काम सगळ्या समाजासाठी दार खुलं करणं, बरोबर. तसं अध्यात्माचा दरवाजा खुलं करण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते भस्मे काकांनी केलेलं आहे. क्या बात आहे. भस्मे काकांनी केलंय म्हणजे इथं शंकर महाराजांनीच प्रत्यक्ष केलेलं आहे. बरोबर बरोबर. आता या ठिकाणी एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. एकदा अक्कलकोटला गजानन महाराज असताना हा विषय चालला होता. त्यांची रूम होती त्या ठिकाणी. बरं. त्या रूममध्ये आमचे वडील होते आणि मला अजून त्यातली 2-3 नावाले एक नाव आठवते मला. नवल गुणकर म्हणून एक त्या ग्रुपमध्ये होते. अतिशय हुशार माणूस होते बरं. ते. तिथं त्यांनी महाराजांना म्हणत होते की काही लोकांचं म्हणणं असं की जे संत महात्मे जे आहेत त्यांचे आम्ही दर्शन घेतो, हे घेतो, पण आम्हाला ते ईश्वराचं काही दर्शन काही होत नाही. बरं. मग त्या दिवशी गजानन महाराजांनी त्यांना असं सांगितलं, ईश्वराचं दर्शन का होत नाही ते मी तुम्हाला आता दाखवतो म्हणले. त्या आमचे वडील होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं नंतर त्या नवलगुणकरांनी, सद्गुरू डिस्टॉल म्हणून एक इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिलं. त्यांना आला अनुभव, तर त्यात ते उल्लेख आलेला आहे. बरं. मुंबईत ते पुस्तक प्रकाशित झालं आहे. बरं. तर 2 मिनिटांमध्ये महाराज ज्या ठिकाणी उभारले होते त्यांच्या अंगातून असे वलय निघाले. बरं. ते वलय कसे निघाले, सोनेरी, आणि जसं सूर्य तापतो बरोबर तशी ते वलय गरा 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 फिरायला लागले. आणि ती खोली पूर्णपणे सूर्यप्रकाशानं अरे बापरे गरम व्हायला लागली. बरं. 2 ते 3 मिनिटांमध्ये तो चमत्कार त्यांनी करून दाखवला अकोल्याच्या गजानन महाराजांनी. बरं. तेव्हा ह्या लोकांचे डोळे असे दिपले की आता आपले डोळे जातात का काय म्हणून. अरे बापरे. आणि नंतर त्यांनी तो प्रकार थांबवला आणि त्यांनी सांगितले की कधीही कुठल्याही शिष्यानं आपल्या सद्गुरूविषयी कधी शंका घ्यायची नाही. हो. सद्गुरूंचं सामर्थ्य काय असतं हे तुम्ही बघू शकत नाही, ही अडचण आहे. तेच भगवंत आहेत. आज त्याने ते दाखवला प्रकार. बरोबर बरोबर. आणि त्यावेळेला आमच्या वडिलांनी आम्हाला जे वर्णन सांगितलं त्यावेळेस की ती रूम सगळी पिवळी धमक झाली आणि तेज वाढतच चाललं म्हणले. अरे बापरे. आणि ही गोष्ट आज माझ्या अंगावर काटे यायला लागलेत. आपण सुद्धा एका खोलीमध्ये असा पिवळा धमक प्रकार जर वाढायला लागला, मोठा फोकस बघू शकत नाही, बघू शकत नाही. हो बरोबर. आपण मिरवणुकीत जर फोकस मारत डोळे असं करतो, दिपून जातात. आणि म्हणून सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये कधी शंका घ्यायची नाही. अगदी हे आमच्या वडिलांनी सांगितलं, त्याचा पुरावा दिला आम्हाला. अजून जर तुम्हाला देव बघायचं असेल तर बघा म्हणले, पण तुम्ही राहता का नाही बघा. देव असेल पण तुम्ही राहणार नाही. एक असं म्हणू शकतो का की ते तेज अनुभवण्याची किंवा त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नसतं असं आपण म्हणू शकतो का? 100% बरोबर. कारण हे घाबरले ना, हे अजून कुठे गेली गाडी पुढं. सुरुवात झाल्याच म्हटले शरण आलो म्हणले आम्ही, आता आमचे डोळे काम करणार नाही. हा केवढा अनुभव आहे. आता हे कसं आम्ही कुणाला बोललो नाही. आता आपला हा विषय आहे शंकर महाराज. पण हे दिव्य आहे, म्हणजे खरोखर एका क्षणामध्ये जर तुम्ही एवढं दिव्य स्वरूप दाखवू शकता. बरोबर आहे. आणि म्हणून त्या शंकर गीतेमध्ये सगळं उल्लेख आलेला आहे. कुठल्याही असं जनरल वाक्य ते, कुठल्याही सत्पुरुषाविषयी शंका घेणं, त्यांना नावं ठेवणं या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि ते एवढं पाप आहे, ते पाप पुन्हा नष्ट होणं अवघड आहे. असा शंकर गीतेचा उल्लेख आमच्या वडिलांनी जो घातलाय, ते काय कर्मण गुण घातलेलं नाही त्या ठिकाणी. म्हणजे तो विषय गांभीर्याने घेतलेला आहे, त्यांना तो आलेला अनुभव आहे. बरोबर. आणि असं जर आपण एखाद्या सत्पुरुषाविषयी कुणी असतील, बरोबर, तर त्या शंका घेणं अवघड आहे. बरोबर. आता या ठिकाणी मी एक अनुभव सांगतो तुम्हाला. शंकर गीता प्रसिद्ध झाल्यानंतर शंकर गीतेमध्ये काही तिथं त्यांनी काही दिलेत, पारण्याचा असा अनुभव येईल तसा येईल म्हणून. मग मुंबईचे काही लोक ह्यांच्याकडे गेले म्हणून रुपनर काकांकडं. बरं. त्यांना फोन आला बरं की ते ग्रंथात दिलेली माहिती अशी आहे, ते खोटीच आहे, हेच आहे, असं कसं काय सगळं केलेलं आहे म्हणून. बरं. मग त्याने काहीतरी आमच्या वडिलांना काहीतरी बोलले म्हणून आधी. मग वडील म्हणले, हे बघा म्हणले, हे काय आता इथं उदाहरण कसं झालेलं आहे की जसं त्या अर्जुनाला कृष्णाने गीता सांगितली, बरोबर, अर्जुनानं ऐकली फक्त. आता अर्जुनाला तुम्ही धरून का उपयोग आहे, अर्जुन म्हणा कृष्णाकडे जावं म्हणणार. बरोबर. तसं आमचे वडील म्हणले, जे सांगितलं ते बघा, भस्मेची संपर्क साधा म्हणले तुम्ही. बरं. मग त्या रुपनर काकांनी सांगितलं, असं असं मुंबईचे लोक येणार, तुम्ही तयारी करून या म्हणले. बरं. तुमचे काय बघणारच म्हणले, ते ग्रंथ काय लिहिलंय काय नाही. बरं बरं. भस्मे काका म्हणले, बरोबर आहे हो म्हणले, आम्ही तयार आहेत म्हणले,
ते आल्यावर मला बोलवा म्हणले. बरं. नाही, ते आल्यावर कसं काय बोलवायचं, ते आले तर बोलवायचं आहे म्हणले तुम्ही. रुपनर काका म्हणले आम्ही त्यांना 4 वेळा बोललो म्हणले, काय झालं कुणाला म्हणले. पुन्हा ते म्हणून त्या माणसाने मला तोंडच दाखवलं नाही म्हणले, ते आलेच नाहीत म्हणले आमच्या. अरे बापरे. म्हणजे या ग्रंथाविषयी ज्या लोकांच्या शंका होत्या ते लोक शंका विचारल्यासर येऊ शकले नाहीत. बरं. हे अशी म्हणजे या ग्रंथाचं महत्व आहे. पूर्ण महाराजांची इच्छा भस्मे काकांच्या स्वरूपात महाराजांनी पूर्ण करून घेतली आणि महाराजांच्या इच्छेनेच हा ग्रंथ निर्माण झाला. आणि गुरुचरित्रातले काही प्रसंग आणि या शंकरगीता प्रसंग, जसा आत्ता आपण विषय काढला, आता सोलापुराचा साधा विचार केला, ते भावे काका म्हणतात आमच्या घरात राहत होते, आपल्याकडं शंकर, त्याच्यानंतर कुणी म्हणतं त्या इथं राहत होते, जक्कलच्या मळ्यात राहत होते. बरोबर. तिकडं आपण पाहतो शिवराय महाराजच्या मठात 28 वर्ष होते राहत होते. कोराडांकडे पण त्यांच्याकडे राहत होते. बरोबर. पुण्यात राहत होते. बरोबर. मला वाटतं ते पुण्यामध्ये आपल्याला त्यांचं नाव माहिती की रावसाहेब मेंदळेंकडे रावसाहेब मेंदळेंकडे, अभ्यंकरांकडं. बरोबर. त्याच्यानंतर गाडीचे ड्रायव्हर म्हणून ज्यांनी काम केलं बघा, ते एकनिष्ठ होते बघा, चहा बिया करून द्यायचे, त्यांची बायको आजारी. हा, बाबुराव रुद्र त्यांच्याकडे असायचे. बरं. आता हे एकाच वेळी सगळेच म्हणतात की आमच्याकडे होते. आणि गुरुचरित्रातला तो प्रसंग आहे की नरसिंह सरस्वती एकाच वेळी 7 जणांकडे गेले. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर आपण एक प्रसंग पाहतो की शंकर महाराजांच्या डोक्याला काहीतरी वीट लागा लागली. तोच प्रसंग ज्ञानेश्वरांच्या बाबतीमधला पण आहे. बरोबर आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की शंकर गीतेतला जो 12वा जो अध्याय आहे, बरं, 12वा अध्यायामध्ये सगळ्यात जीवनाचं तत्वज्ञान आहे. बरं. मध्ये एक आता अशी चर्चा झाली, मध्ये मला असं ऐकण्यात आलं की काही लोकांना ऑब्जेक्शन घेतलं की या ग्रंथाची सुरुवात चुकीची केलेली आहे, की अयोनी संबंधातनं शंकर महाराज निर्माण झाले म्हणून. मी त्या एकदा विषयाकडे येतो. हा, आता अलीकडे असं झालंय, नाव इथे कोणाचं घेत नाही, नाव घ्यायचंच नाही, बरोबर. पण आता महाराज हे आईच्या उदरातनच जन्माला आले. आणि आता महाराजांचा 127वा का 28वा जन्मदिवस, प्रकट दिन नाही, जन्मदिवस ते साजरा करतायत. तर याच्या बाबतीत भस्मे काकांनी किंवा मग तत्कालीन सगळ्या जे भक्तमंडळी होते तर त्यांनी काय सांगितलं होतं, आणि शंकरगीतेत तर प्रगट झाले हे आहेच, पण मग याला दुजोरा स्वतः भस्मे काकांनी आणि मधुबुवांनी वगैरे दिला होता का? कारण की काय ना, आता असा प्रचार करणं चाललंय की ते काही रावलमलीच्या पेराजवळ प्रगटले नव्हते आणि ते झाडाखाली आले नव्हते, ते आईच्या उदरातनं त्यांचा जन्म झाला आणि ते अशा कुटुंबात आले होते. बरोबर आहे. तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? आता याबद्दल माझं म्हणणं असं आहे की विशेषतः असं म्हणलं की जेव्हा संत सत्पुरुष असतात, आता शंकर महाराजांचं उदाहरण घ्या, काही लोक काय करतात, ते सिगरेट ओढत होते म्हणून आम्ही सिगरेट ओढतो म्हणतात. बरोबर आहे. आता त्यांनी जे सिगरेट ओढणं आणि आपण सिगरेट ओढण्याच्यात फरक आहे की नाही? आता त्यांनी 150 वर्ष त्यांचं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर. म्हणजे आपल्या माहितीनुसार. बरोबर. आता काही जणांनी 1000 दिला असेल. बरोबर. आज आपल्याला वयाच्या 45-40 लोक गळा लागलेत. बरोबर आहे. मग त्यांची बरोबरी करणं शक्य आहे? शक्यच नाही. दुसरी गोष्ट, शंकर महाराजांचं हे जे चरित्र आहे, संतांचं चरित्र आहे, त्यांनी समाजाला उपदेश दिलेला आहे. बरोबर. काय उपदेश केलाय बघा. मानवी जीवनावर आता एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एखाद्या दाम्पत्याला जर मूल झालं नाही तर ते काय होतं, दुःखी होतं. बरोबर. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, हे झाले. पण शंकर गीतेतनं तो उपदेश दिलेला आहे, जरी ह्या दोघांना स्वतःचा जरी मुलगा नसला तरी कुठून काय असं नका, तो आलेला मूल हे एक संत सत्पुरुष होऊ शकले. बरोबर. मग तुम्ही एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घ्या, शंकर गीता वाचून एका अनाथ मुलाचं कल्याण करा. बरोबर आहे. असा अर्थ का काढत नाही त्याच्यात? बरोबर आहे. नाही, आता काय झालं की काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल म्हणा, किंवा आता मला असं वाटतं, कारण आता महाराजांनी समाधी घेऊन कितीक वर्ष होऊन गेले, एवढ्या वर्षात शंकर गीतेचं पण इतके वर्ष झाले वाचन आहे, पारायण आहे, सुरू आहे. तर एवढ्या वर्षात कधी कुणी म्हटलं नाही की महाराजांचा जन्म आईच्या उदरातनं झालाय. पण अचानक आता महाराजांच्या प्रसिद्धीचा, आता महाराजांची जी प्रसिद्धी आहे, की महाराजांचं जे तत्व आहे ते घराघरात पोहोचलंय. बरोबर आहे. तर त्यामुळे असं आपण म्हणू शकतो का की लोक मुद्दाम काहीतरी आमच्याकडे यावं, तो फ्लो आमच्याकडे पण वळावा, असं काहीतरी. बरं, आज आपण जर इकडे गेलो, त्यांचं जे अंतापूर जे ठिकाण आहे, आज देखील त्यांचं घर आहे त्या ठिकाणी, त्यांचे वंशज सांगतात आम्ही त्यांचे वंशज. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आपल्या त्या ग्रंथात तो उल्लेख आलेला आहे किंवा आम्ही घर सोडून जातो, मग तुम्हाला चिमणाजीनं 2 मुलं होतील, तुमचा संसार चालू होईल, बरोबर, हे होईल. बरोबर. आता कसं आहे, आपण आता पाहतो, परवा म्हणा लागले आमच्या रामायणातला संदर्भ आला, श्रीलंकेपाशी जहाजा जाताना अडथळा व्हायला लागला. बरोबर. इकडे रामायणात उल्लेख आहे. बरोबर. तिथं त्या वांदराने सेतूपूल बांधला म्हणून. बरोबर. आणि एवढ्या कथा कोण तयार करू शकतं काल्पनिक? बरोबर. आता त्यांनी असं युक्तिवाद त्यात मांडलाय की वाघाच्या कळपात बसले, वाघाच्या कळपामध्ये ते बाळ त्यांना सापडलं, आणि मी अलीकडे तो लेख वाचला, तर ते म्हटले की तिथे ते
कसं काय जाऊ शकतात? तर मी मनात विचार केला की ज्याला प्रत्यक्ष भगवंतांचा म्हणजे भगवान शिवाचा दृष्टांत झालाय, त्यांनी सांगितलं की ते बाळ तुला आणायचं, तर मुळातच भगवत भक्तीने परिपूर्ण झालेला व्यक्ती ते त्याला भीती कशाची? बरोबर. तो म्हणेल भगवंतांची मला सांगितलं की तू जा, तुला काही ते करणार नाही, तर ते धडधडीत जाणारच ना. आणि आज देखील आपल्याला पाहतो मागच्या काळापेक्षा आज देखील शंकर महाराजांच्या लोकांना दृष्टांत होतात, अजूनही होतात. त्याप्रमाणे अनुभव येतात. आणि आता आपल्याला हा सूर्य तो जयद्रथ म्हणलं तर युट्यूबवर जर आपण गेलो शंकर लीला म्हणून कितीतरी बघायला मिळतात. बरोबर आहे. कुणाचे आजार पण गेलेत, कुणाचे काही गेलेले आहेत. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की जे लोक युक्तिवाद करतायत की ते कसं काय त्या वाघाच्या कळपात जाऊ शकतात, तर मला त्यांना असं इथे सांगावं वाटतं की सद्गुरूंची कृपा किंवा भगवंतांची कृपा ज्याच्या अंतरंगाचा ठाव घेते, तर तो निर्भय पहिले जर काही प्रगट होत असेल तर तो निर्भय होतो. बरोबर आहे. निर्भय होतो. आणि निर्भय झाल्या क्षणी त्याला माहिती की माझ्या गुरूंनी किंवा माझ्या भगवंतांनी मला सांगितलं की तुला अमकी अमकी गोष्ट करायची आहे, तर निर्भयपणे तो करेल. त्या वाघ काय, मला असं वाटतं तिथे एखादा ब्रह्मराक्षस जरी उभा असता आणि त्यांनी सांगितलं असतं की तू जा त्याच्याजवळ, तर तो धडधडीत गेला असता. बरोबर आहे. कारण चिले महाराजांसोबत राहिलेल्या लोकांचे अनुभव आहेत की महाराज त्यांना अमकी गोष्ट करायला सांगायचे, तर महाराज आपल्या बरोबर आहे म्हणून ते अशक्यप्राय गोष्ट पण करत असत. बरोबर आहे. त्यांना असं कुठे किंतु नव्हता येत. तर महाराजांच्या चरित्राची जी सुरुवात आहे, मला वाटते ती अगदीच भस्मे काकांनी जी सुरुवात करायला त्यांना प्रेरणा दिली असेल, तर ती तंतोतंत जुळणारी आहे त्या चरित्राशी. आणि पुढे पण महाराजांचं जे चरित्र प्रगट होत गेलंय, तर आता आपण पुढच्या प्रसंगाकडे येऊ की मग पुढे ते प्रसंग त्यांना कसे मिळत गेले किंवा पुढे कसा प्रवास. आता इथं कसं झालेलं आहे की ग्रंथापेक्षा सुद्धा ग्रंथाची प्रस्तावना महत्त्वाची. एक्झॅक्टली, बरोबर आहे. प्रस्तावनेमध्ये या ग्रंथाचा उद्देश स्पष्ट झालेला आहे की त्याचा उद्देश आणि तो प्रगट कसा झाला. आणि हे भस्मे काका नेमके कोण आहेत, तर हे स्वतःच आता या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ते स्वतः शंकर महाराजच होते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि वडिलांनी ग्रंथ जर तो तुम्ही पाहिला असेल, आता आज मी माझ्या वडिलांनी ग्रंथ लिहिला आणि मी तुम्हाला सांगतो, पण या ग्रंथात वडिलांनी काय लिहिलं आहे तर ते सगळं स्वतः दिलेलं आहे. बरोबर. की ग्रंथ लेखनाच्या पूर्वी त्यांनी स्वतः शंकर महाराजांना पाहिलं नव्हतं. बरोबर. त्यांच्याविषयीची माहिती पाहिली नव्हती. बरोबर. इतकंच नाही, ज्यावेळी भस्मे काकांबरोबर त्यांचं बोलणं चालू होतं त्यावेळी काही लोकांनी म्हणजे पुण्यामधल्या लोकांनी असं सांगितलं की ज्या ठिकाणी जे टवाळ लोक सिगरेट बिगरेट ओढत उभारतात त्या ठिकाणचे ते महाराज आहेत म्हणले. ते कुठले महाराज म्हणले? सिगरेट बिगरेट ओढत उभारतात म्हणले लोक तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात. अशा प्रकारची माहिती वडिलांकडे होती. म्हणजे ज्या सत्पुरुषाविषयी काही त्यांच्याकडे माहिती नव्हती. तेव्हा हे सगळं ज्या ग्रंथाचं श्रेय आहे, हे सगळं श्रेय पूर्ण भस्मे काकांना आहे. बरोबर. त्यांनी स्वतः ती सगळी माहिती त्यांना सांगितली. बरोबर. त्याच्यानंतर आपण ही नावं आलेली आहेत, अभ्यंकर असतील, देव असतील, ह्यांच्यावरती गेले, बऱ्याच लोकांकडे गेले. आणि त्यामधली एक ओवी सुद्धा फार महत्त्वाची आहे. आता त्यात ग्रंथात स्पष्ट वडिलांनी उल्लेख केलेला आहे की पहाटेच्या वेळी त्यांना ही ओवी सापडलेली आहे की शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र, ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे. बरोबर. म्हणजे हा ग्रंथ वाचायला कुणी हा ग्रंथ वाचायचा तर त्याची निवड सुद्धा महाराज स्वतः करतील. आणि ही ओवी कुठून आली तर स्वप्नात आलेली ओवी पहाटे. बरोबर. आणि असा उल्लेख त्या चरित्रामध्ये केलेला आहे. बरोबर. आणि एवढ्या मोठ्या ग्रंथाचं ते लिखाण होणं, ते ओवीबद्ध होणं ही गोष्ट सोपी नाही. बरोबर. आणि हे सगळं जे काय आहे त्या भस्मे काकामुळे झालेलं आहे. आणि त्यात एक आश्चर्य वाटतं की अध्याय किती असावेत, अध्यायाच्या ओव्या किती असाव्यात, ग्रंथाला नाव काय असावं, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन स्वतः शंकर महाराजांनीच केल्यामुळं हा ग्रंथ तयार झालेला आहे. पण मग जेव्हा ते हे लिखाण करत होते तर तेव्हा त्यांना जे दृष्टांत व्हायचे, महाराजांचं दर्शन व्हायचं, तुम्हाला ते घरात येऊन सांगत असत का की अरे आज असं झालं हे मला? तसं म्हणजे चर्चा व्हायची. बरं. किंवा आज मला महाराजांचं दर्शन झालं किंवा आज आम्हाला हे झालं. आणि विशेषतः आता या ठिकाणी सांगायला हरकत नाही, अतिशय मोकळेपणाने जी चर्चा त्यांची व्हायची ते भस्मे काकांबरोबर व्हायची. बरं. म्हणजे आमच्याशी काहीतरी थोडं तुरळक सांगितलं असतील, आज दृष्टांत झाला बाबा, असं काय झालं, हे झालं म्हणून ते तात्पुरतं तेवढं असेल. बरोबर. पण त्याबद्दल मला असं दिसलं, मला असं त्यांनी सांगितलेलं आहे, तर भस्मे काका त्यांची रोज वाट बघायची कामावर नेण्याची. बरं. मग ते 6-6:30 वडील आले की मग ते हातपाय धुणार, चहा घेणार, अग्निहोत्र असायचं. ते अग्निहोत्र तुम्ही रोज अग्निहोत्र करायचे सकाळ संध्याकाळ. अग्निहोत्र झाल्यानंतरही चर्चा त्यांची चालायची. बरं. मग भस्मे काका तुमच्या घरी यायचे? हा, रोज यायचे भस्मे काका. साधारणपणे रोज असायचे ना आमच्या संध्याकाळी. बरोबर. आणि प्रस्तावनेत त्यांनी सांगितलं की बराच प्रवास त्यांनी केला ह्या सगळ्या संदर्भ घेण्यासाठी. तर तो जो प्रवास आहे तो भस्मे काकांसोबत केलेला आहे का? हा, भस्मे काकांसोबत केलेला आहे. आता भस्मे काकांसोबत का केला त्याला एक कारण आहे. भस्मे काका हे स्वातंत्र्य सैनिक होते. बरं. हा. आणि
मला वाटतं त्यांच्याबरोबर जी काही व्यक्ती असायची त्याला कधी तिकीट नसायचं. बरं. असा तो प्रसंग असायचा. क्या बात आहे. बरं. म्हणून स्वतः भस्मे काका त्यांना घ्यायचे. आणि हिथं मला आठवत आहे, म्हणजे आता मला कबुली द्यायला काही हरकत नाही. बरं. आमचं कुटुंब मोठं होतं. आमच्या वडिलांच्या उत्पन्नामध्ये आमचा उदरनिर्वाह होत नव्हता. बरं. एवढं त्यांचं कुटुंब म्हणजे मोठं 350-400 रुपये पगार होता आणि त्यात ते भाड्याच्या घरात राहत होतो आम्ही. बरं. बरं. आणि वडील निवृत्त ह्याला झाले 1984 मध्ये रिटायर झाले. बरं. आणि आमचं पहिलं घर 1996 मध्ये झालं. बरं. बरं. इतके आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. बरोबर. मग तो सगळा जो काही खर्च असायचा तो भस्मे काका करत होते. अरे बापरे. बरं. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला हरकत नाही. म्हणजे आम्हाला तो त्या दिवशी कळलेला एक प्रसंग आहे. ते काय करायचे, भस्मे काका नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचे त्यांना. बरोबर. एकदा काहीतरी सकाळी आले आमच्या घरी आणि वडिलांना म्हणले आज आपल्याला तुळजाभवानीला जायचं म्हणले, भवानी मातेचं दर्शन घ्यायचं आहे म्हणले. बरं. आणि ते म्हणले माझ्या कोटाकडे बघा म्हणले. हे काय नाही म्हणले कोटात माझ्या. मग वडिलांनी पाकिट घेतलं, गाडी खर्चाला पैसे लागतील म्हणून ते त्याचा ते शर्ट असायचं खिशात पाकिट ठेवलं, खाली काय ते पॅन्ट होती, त्या पद्धतीने ते गेले ते तुळजापूरला. त्या तुळजापूरच्या गर्दीमध्ये त्यांचं पाकिट मारलं गेलं. बरं. त्यांचं वडिलांचं. भस्मेनं काय स्वातंत्र्य सैनिक म्हणून फुकट आहे, यांचं काय. बरोबर. मग त्यांनी सांगितलं भस्मे काकांना माझं पाकिट चोरीला गेले म्हणून. मग नंतर देवीच्या देवळाबाहेर आले हे दोघं. मग त्यावेळी म्हणजे अजूनही आमचं घर आहे आमच्या मावस भावाचं तिथं. तर आमच्या मावशीचे मिस्टर तिथं राहत होते कोंड वकील म्हणून तुळजापुरात. हां, तुळजापुरात. बरं. मग ते म्हणले असं करू आमच्या साडूकडे जाऊ म्हणले, थोडं पैसे घेऊन येऊ म्हणले आपण. ते म्हणले कुठंच जायचं नाही म्हणले, आपण आलो कुठं, देवीकडे आलो म्हणले. बरं. ती देवी बघून गेली म्हणले काय करायचं काय नाही ते. बरं. मग त्याच्यानंतर हे दोघं आले, एसटीत बसले. एसटी फुल गर्दीच्या गर्दी होती एसटी. आणि आमच्या वडिलांना घाम फुटा लागला. बरं. ते कंडक्टरला पैसे कुठले द्यायचे. बरोबर. गाडी बस सुटली. कंडक्टर 2दा-3दा आला. एकदा वडिलांच्या मागं पाठीला लागून तिकीट घेतलंय का सगळ्याला विचारलं गेला. अरे बापरे. हे दोघं उतरले. बरं. आणि घरी चालत आले स्टँडपासून घरी. पैसे नव्हते ना खिशात. बरोबर. आणि घरी गेल्यावर ते म्हणले भस्मे काका आमच्या वडिलांना, तुम्हाला कोण विचारत आहे म्हणले तिकीट तिथं, तुम्ही मला ते तिकीट आहे, तिकिटाला पैसे पाहिजेत, हे पाहिजेत, तुम्हाला कोण मागितलं तर तुम्हाला पैसे लागणार, मलाच कोण विचारत नाही तर तुम्हाला कोण विचारत आहे म्हणले. अरे बापरे. आणि असा प्रवास करून आले. हे दोघं बसलेत, कुणालाच दिसलं नाही त्या एसटीत. यांचं या सगळ्या शिष्यां म्हणजे मी इथे मुद्दाम नाव घेतो. हां. मधुबुवा, डॉक्टर धनेश्वर, जी.के. प्रधान, भस्मे काका, सद्गुरू शिवाजी महाराज यांच्या ठिकाणी सद्गुरू शंकर महाराजांनी आपलं जे पूर्ण सामर्थ्य आहे ते सगळ्या सामर्थ्यानिशी प्रगट केलं. तरी पण विशेष असं की माऊलींनी ज्ञानेश्वरीत एक ओवी टाकली, ती नेहमी माझ्या डोळ्यापुढे असते. अलौकिक नोहावे लोकांप्रती. अलौकिक नोहावे लोकांप्रती असं त्यांनी साधका किंवा सिद्धाबद्दल सांगितलंय की ते म्हणतात की तुम्ही सिद्ध झाले तरी कुठलाही लौकिक या जगापुढे अलौकिकपणा आपलं कुठलंही या लौकिकात प्रगट करायचं नाही. तर या सगळ्यांच्या चरित्र, आता तुम्ही हा प्रसंग सांगितला म्हणून बरोबर की ही ओवी किती रिलेव्हंट आहे त्यांच्या चरित्राशी, भक्तांच्या चरित्राशी, की इतकं सामर्थ्य स्वतःजवळ असूनही मी कशातच नाही, हे सगळं महाराजांचं आहे आणि कोणाला कळत पण नव्हतं की हे सत्पुरुष आहेत. ते वैशिष्ट्य तुम्ही पण त्यांचं अनुभवलं होतं का? नेहमी जेव्हा ते तुमच्या घरी यायचे की ते असं वाटायचे नाही की अरे यांच्याकडे एवढं मोठं सामर्थ्य आहे. बरं. मी डॉक्टर धनेश्वरांबद्दल आज आपण चरित्र वाचतो तेव्हा कळतं, पण मी त्यांच्याबरोबर राहिलेल्या बऱ्याच लोकांना आधी भेटलोय तर ते म्हणायचे की ते कधीही प्रौढीची गोष्ट किंवा चमत्कारिक गोष्टी अशा कधीच कोणापुढे बोलत नसत की किंवा त्यांच्याकडे बघून वाटत पण नसत की अरे हे एवढे मोठे महापुरुष आहेत किंवा महाराजांनी सगळ्या अष्टमहासिद्ध्या त्यांना दिल्या आहेत. तर हे तुम्हाला याचा काय अनुभव भस्मे काकांबद्दल आलाय का? नाही, त्याने भस्मे काका आमच्या घरात आल्यानंतर तुम्ही जे म्हणतात ना, आमच्याच घरात नव्हे, ज्या परिवारामध्ये ते जात होते त्या सगळ्यांना भस्मे काका एक आधार होता. बरोबर. घरामध्ये जरी काही साधी जरी गोष्ट असली अडचणीची तरी त्यांना सांगितली जायची. बरोबर. किरकोळ जरी काही गोष्टी असतात बरोबर, तर तसा भस्मे काकांचा सगळ्यांना आधार होता. एक जसा एखाद्या कुटुंबावर एखादा आजोबा असतो आपल्या घरामध्ये, बरोबर, की काही जरी असलं तरी सहन करणारा सगळ्यांना, बरोबर, तसं त्यांचं होतं. बरोबर. भस्मे काकांना स्वतःचं कुटुंब नव्हतं. बरं. पण त्याने आपली जो परिवार होता, बरं, पण त्याने असा स्वतःचा प्रचार केला नाही, कधीच नाही. कधी त्याने स्वतःचा मठ काढला नाही. बरोबर. स्वतःच्या दर्शनाला या कधी म्हणलं. आम्ही ज्या घरात ते जात होते तेच लोक त्यांच्या पाया पडत होते. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याशी संपर्क साधन नसेल ते सांगायचे, तो माणूस आहे ना म्हणले नुसतं येतो आणि हेच सांगतो म्हणले माझी बदली होईल का, माझं ते होईल का, माझ्या मुलाचं होईल का, ते म्हणले त्यासाठी मी नाही. बरं. त्या माणसाची ह्यांची गाठ पडायचीच नाही. बरं. बरोबर ह्यांनी गेले की तो माणूस येणार,
असं व्हायचं बऱ्याच वेळेला. बरं बरं. ते सांगायचे आम्हाला, ह्यांनी जरी आले तरी मी कुठे सांगायचं नाही. बरं. म्हणजे मला असं विशेष वाटतं, खरं तर आपण शंकर गीतेचा प्रवास उलगडतोय, हां, पण याच्यामध्ये आपल्याला भस्मे काकांच्या चरित्राचा पण उलगडा होतोय. बरोबर म्हणजे आहे. मी एवढं भस्मे काकांबद्दल कधीच कुठे वाचलेलं नाही. तुम्ही आज मला जे सांगताय त्यामुळे भस्मे काकांचं एक व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यापुढे साकार होतंय. अजून मी त्यांच्याबद्दल विचारतो, तुम्हाला त्यांच्याबद्दल आज हां, तुम्ही जेव्हा त्यांना आठवता किंवा तुम्हाला त्यांची आठवण किंवा ते प्रसंग आठवतात, तर तुम्हाला असं विशेष काय वाटतं, की काय व्यक्ती होती की याच्याकडे असा हा अमका गुण होता जो विशेष होता, किंवा महाराजांबद्दलचं काही प्रेम होतं जे विशेष रूपाने तुम्हाला आठवतं? आता या ठिकाणी गोष्ट स्पष्ट केली पाहिजे आपण. भस्मे काकाने कधीही मी शंकर महाराजांचा भक्त आहे त्याचं कधी प्रदर्शनच केलं नाही. क्या बात आहे. बरं. भस्मे काका हे शंकर महाराजांचे भक्त आहेत, शिष्य आहेत, हे आम्हाला कधी कळलं आमच्या वडिलांना, बरं की जेव्हा ते ग्रंथ लिहायचा उद्देश आला, जवळ म्हणता 8 का 9 वर्षांनी कळलं. बरं. तोवर त्यांना माहित नव्हतं माहीतच शंकर नाही. महाराज. त्यांनी गजानन महाराजांविषयीच बोलत होते वडिलांशी. अरे बाप. तिथंच ते पालखी काढू, तिथं दिंडी काढू, तिथं हे करा, गुरुवारी असं करा, ते करा. बरं मी शंकर महाराजांचा भक्त आहे मग किंवा असं आहे तसं करा असं त्यांनी कधीच बोलले नाहीत. बरं भस्मे काका हे शंकर महाराजांचे शिष्य आहेत हे फार कमी लोकांना माहित होतं. बरं. म्हणजे जे कृपांकित घराणे आहेत, हा त्यालाच माहित होतं. जक्कल, आणि मधुबन. असा त्यांनी कधीच प्रचार केला नाही की तुम्ही हे शंकर महाराजांचं हे करा, पुण्याला जावा, हे करा, हे विशेष आहे. कधीच त्यांनी सांगितलं नाही. बरं आता जे ग्रंथामध्ये जे काही असे उल्लेख येतात की गुरुचं महत्त्व म्हणा, हे म्हणायचं ते. आणि एक आहे भस्मे काकांचं वैशिष्ट्य आहे, जसं आम्ही आठवतं आम्हाला, त्याने कुठल्याही गुरूंचा अनादर केला नाही. बरं बरं. आपल्या गुरुचं मोठेपण कधीच सांगितलं नाही, पण ज्याचे क्या त्याला जे आता तुम्ही मूळ मुद्दा सांगितलात बरोबर. की तुम्ही उपासना करा म्हटल्यानंतर ज्याचे त्याला आपल्या कुलदेवतेची आणि ज्याचे त्याला त्यांच्या सत्पुरुषांची, आमच्या वडिलांना सुद्धा अकोला गजानन महाराजांची उपासना करायला सांगितलं त्यांनी. आजकाल दुर्दैव असं आहे की एखादं कोणी साईनाथांचं भक्त असतं, किंवा अक्कलकोट स्वामींचं, किंवा इतर कुठल्या तरी संतांचं. हां, आज अशी एक पद्धत मी बघतो किंवा अनुभवतो की आपल्या सद्गुरूंचं महात्म्य वाढावं हां, म्हणून इतर सत्पुरुषांचं महत्व कमी करून दाखवण्याच्या हां. चढाओढ सुरू झाली आहे. तसं त्याने कधीच केलं नाही. कधीच केलं नाही. आता या ग्रंथा संदर्भात जरी म्हणायचं असेल आपल्याला, शंकर गीता जेव्हा लिहायचं ठरलं तेव्हा आमचे वडील अक्कलकोटला गेले. बरं गजानन महाराजांची त्यांनी परवानगी मागितली. बरं तेव्हा गजानन महाराजांनी ह्यांना खुलासा केला बरं. की हे सगळं आपलं एकच आहे म्हणून, ही दत्त परंपराच आहे. बरोबर बरोबर. हे जसं आपण पाहतो दत्त श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी महाराज, आणि आज जे अक्कलकोटला जी परंपरा चालू आहे तीच आहे. आणि शंकर महाराज सुद्धा दत्ताचा अवतार आहे. बरोबर बरोबर. मग सगळे जर आपण एक असेल तर तुम्हाला काय अडचण काय असं म्हणजे. बरोबर आहे. आणि त्याने रिसर परवानगी घेतलेली आहे. बरोबर. तर या ग्रंथाची सुरुवात केली आहे बरं. की श्रींच्या वरद हस्तात मला दिसलं असं त्यात वर्णन आहे सुरुवातीला. बरोबर बरोबर. तर ते श्री म्हणजे अक्कलकोटचे गजानन महाराज आहेत. बरं तर बरं. अक्कलकोटच्या गजानन महाराजांनी त्यांना काही जी काही दर्शनं दिलेली आहेत. आता तिथं पण कसं आहे, मला हा प्रश्न त्यांनी विचारला होता, तुम्ही जे मला मगाशी विचारत होता ना, हो हो. की की तुमच्या वडिलांना नेमकं दृष्टांत काय झाला, तुमच्या वडिलांना नेमकं कोण झालं. आता हे आम्ही कसं सांगणार ना. बरोबर आता त्या ग्रंथाचे उल्लेख आलेले आहेत बरोबर की श्रींच्या वरद असतात त्यांनी हिमालय पर्वत पाहिला. बरोबर आता त्यांनी कसा पाहिला आणि त्यांनी कोणी दाखवला हा ज्याच्या त्याचा विषय होतो. बरोबर बरोबर आणि आम्ही काय ते त्यांच्या स्वप्नात पाहायला गेलो नव्हतो. बरोबर बरोबर. हां, म्हणजे आम्ही काय तेवढं, आणि त्या विषयीतून आम्हाला मी असं पाहिलं तर आम्हाला डिटेल त्यांनी सांगितलेलं नाही. बरोबर त्यांनी डायरेक्ट त्यांना जे वाटलं त्याची नोंद केली. बरोबर. आणि मी त्यांना असं सांगितलं की ग्रंथ लिहिल्यानंतर सुद्धा काहीतरी 90-91 मध्ये प्रकाशन झाला. बरोबर 2002 पर्यंत आमचे वडील होते. बरं. जायच्या दिवशी सुद्धा त्यांची तब्येत चांगलीच होती. म्हणजे बरं. आज दुपारी आम्ही गप्पा मारल्या, म्हणजे असंही काय नव्हते फार मोठे आजारी होते, हे होते. बरं. त्यात काय झालं माहिती आहे का, अक्कलकोटच्या गजानन महाराजांनी आपले जे शिष्य होते त्या बऱ्याच लोकांना विचारत होते तुम्हाला काय पाहिजे म्हणून. बरं. मग आता आमच्या ओळखीचे एक जण होते, त्याने म्हटले माझ्या बायकोला सौभाग्य द्या म्हटले. मग आता ते त्यांच्या समोर त्या गेल्यानंतर अक्कल गजानन महाराजांनी त्यांना साडी दिली होती. सौभाग्यपात्र सौभाग्य साडी घ्या म्हटले, जायच्या वेळी त्यांना अर्पण करा म्हटले. बरं बरं. असं त्यांचं. मग आमच्या वडिलांना त्यांनी विचारलं होतं. आमचे वडील म्हणले की मला असं जाताना पाहिजे की मला स्वतःच्या हातापायाने चालत जाता आलं पाहिजे, बरं मला अंथरुणाचं हे नको. बरं. आणि शेवटपर्यंत त्यांचं लिखाण झालं. दुपारी पण त्यांनी लिखाण केलंय त्या गजानन महाराजांच्या चरित्राचं. अरे बाप. 1-1.5 वाजता मी गेलो होतो घरामध्ये. त्यावेळी माझं घर मी ह्याला केलं होतं, अवंतीनगरला केलं होतं. बरं मग कॉलेज सुटल्यानंतर आमची सवय होती की वडिलांना आई वडिलांना भेटायचं आणि मग घरी जायचं. बरं. कारण वाटेत घर होतं. बरं बरं. मग रोज भेटल्यावर मग जायचं पुढं. बरं. आणि दुपारी आमचे भाऊ नसायचे, बरं बरं. ते कामावर जायचे दोघं. बरोबर. मग काय अडचण बिडचण काय असले घरात बघायचं आणि संध्याकाळी 6ला चक्कर मारायची, असं ते असायचं त्यावेळेस. बरोबर.
मग ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी तब्येत त्यांची चांगलीच होती, ठणठणीत होते. ठणठणीत होती बर सगळी. बर मग असा हा सगळा प्रकार आहे हा. बरोबर म्हणजे त्यांचे आशीर्वाद त्यांना मिळालेत. बरोबर. आणि या ठिकाणी आपण एक दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की शंकर महाराजांचं हे सगळं शंकर गीता जी आहे, अध्यात्म भाग हा वेगळा आहे आणि भौतिकवाद हा भाग वेगळा आहे. बरोबर बरोबर. भौतिकवादामध्ये तुमचं कर्म विर्म जे काय असेल ते राहणार आणि इकडं ज्या अध्यात्मामध्ये त्या अध्यात्मातले अनुभव अध्यात्मामध्ये येणार. बरोबर. आता एकदा एक प्रसंग असा होता, काहीतरी मला आठवतं 77 का 78 मध्ये पालखी काढायची होती. दुपारी 4चा टाईम होता. बरं. 3:45 झाले. 3:45ला आमचे वडील आणि भस्मे काका दोनच होते घरात. बरं. आमचे वडील म्हणले काय हरकत नाही म्हणले, एक खांदा मी धरतो एक खांदा तुम्ही धरा म्हणले. बरं. भस्मे काका म्हणले थांबा म्हणले. मीच तिथं बसलो होतो. बरोबर. म्हणजे घरामध्ये मला म्हणले इकडे म्हणले, तुझ्या खिशात जेवढे पैसे असतील ते पैसे घे, बाहेर नारळ घे म्हणले आणि ते नारळ जा आणि तिथे सोलापूर मारुती आहे नळपेठेमध्ये, त्याला चिवडाला मारुती म्हणतात. बरं. किंवा रानड्यांचा मारुती म्हणतात. बरं. रानड्यांचं ट्रस्ट आहे ते. बरोबर. त्याला आणि नामदेव चिवडाचं दुकान आहे तिथं, ते चिवड्याला मारुती म्हणतात. बरं. मला म्हणले खिशात जेवढे पैसे तेवढे घे आणि त्याला काय 10-5 रुपये नारळ येतात. बरं. मग मी ते नारळ घेतला सोलून आणि मला आज ते इतके दिवसांतर लक्षात होतं, त्याने मारुतीला फोडायला सांगितलं. बरं. आणि मारुती म्हणजे साक्षात शंकर महाराज. हे आता आम्हाला कळायला लागलंय 40-50 वर्षानंतर. बरोबर. मग गेलो मी, नारळ फोडला तिथं. नारळ फोडल्यानंतर मला म्हणले ते नारळ फोडल्यानंतर ते तिथंच ठेवायचं म्हणले, मारुतीलाच द्यायचं. बरं. आणि त्यालाच सांगायचं म्हणले हे पालखी उचलायला ये म्हणून. बरं म्हटलं. मी गेलो, नारळ फोडला आणि त्यांची पद्धत तीच होती सांगण्याची. बरं. सांगितलं जय हनुमान म्हटलं, तेवढं पालखी उचलायला घरात या म्हटलं. बरं. आणि मी घरी गेलो. बरं. घरात गेलो तर मला वाट नाही जायला, 100-125 माणसं घरात. अरे बापरे. बरं. आणि नंतर मग आम्हाला कसं आहे, आज हा जो भाग येतो श्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे काय, ते एवढी ताकद भस्मे काकाकडे कशी काय. मग आम्ही नंतर चर्चा सुरू केली. तर त्या दिवशी नेमकं काय झालं तिथं, त्यावेळची अशी पद्धत होती सोलापुरात. 2 गट होते. एक अग्निहोत्र लोकांचा गट वेगळा, ते फक्त दर रविवारी अग्निहोत्र करायचे. बरं. आणि काही लोकांना ही जी पालखी निघायची ना ती आवडायची नाही. हे काय पालखी म्हणजे पादुका ठेवायच्या, लोकांना मिरवत न्यायचं, त्याच्या पुढे बँड, काय लग्न आहे का काय, हे जाणार 40 माणसं, जेवायला 400 माणसं, काय हे सगळं दिमाग सगळा. पण अक्कलकोटला गेले की या लोकांचा रुबाब. आणि इथं काय होतं, इथं आमच्या वडिलाला प्रॉब्लेम नव्हता. आता कसं असतं, एखाद्या कार्यक्रमात काही लोक पुढाकार घेतात. बरोबर. एक 2-4 लोक तना मनानं करायचे. पुढाकार ते बँड लावणं, हे लावणं, बैलगाड्या आणणं, ते रिक्षा ठेवणं, काही करायचे. बरोबर. हे म्हणायचे चालत जायचं तर रिक्षा कशाला म्हणणार तुम्हाला, बरोबर, जाऊ नका ना, असं म्हणजे अपोजिट होते. तर त्याची मिटिंग झाली. बरं. आणि मिटिंग झाल्यानंतर ह्यांना बहुतेक धक्का बसला की आता चला तिकडं म्हणून सगळे मिळून. आणि म्हणून सगळे लोक तिथं आले. बरं. ह्या पालखीला विरोध करणारे सगळे लोक तिथं पालखी धरायला आले. बरं. आणि हे भस्मे काकांची मारुतीची ताकद. काकांनीच त्यांच्या हृदयात जाऊन प्रेरणा दिली, हे बुद्धी पालटली, जा तिकडे पालखी. म्हणून जिथं जिथं आम्ही असं पाहतो आणि आम्हाला याचा अभिमान आहे की हे ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या सगळ्या डोळ्याने पाहिल्या. भस्मे काकांचे सगळे जे पाहिलेत, देव आहे का नाही, अध्यात्म आहे का नाही, शक्ती म्हणजे काय. अरे शक्ती म्हणजे सामर्थ्य आहे. तुम्हाला खरं सांगू का काका, माझ्या हृदयातलं पहिले मला जेव्हा दादांनी सांगितलं की आपल्याला अघोरांकडे जायचं, माझा विचार सांगतो मी तुम्हाला, तर मला माझ्या डोळ्यापुढे चित्र काय होतं तुम्हाला सांगतो की अघोर हे म्हणजे अघोर शास्त्री हे गजानन महाराजांचे अनुग्रही. बरोबर आहे. आणि दुसरं म्हणजे यांचा आणि शंकर महाराजांच्या व्यक्तींशी जास्त काही संबंध नसेल. खरंच आहे ते असं. पण बघा, पण महाराजांची गंमत बघा, मी माझ्या संकलनामध्ये शंकर महाराजांच्या कृपांकित परिवारांची मी संकलन करतोय. बघा, आपल्या या चर्चेतनं शंकर बाबांना भस्मे काकांचं चरित्रच मांडायचं होतं पुढे. म्हणजे शंकर गीतात आपण प्रवास उलगडतोच आहे, पण आपल्या या चर्चेतनं म्हणजे मला कोणाला म्हणजे सोलापूरची मंडळी जर सोडले तर मला वाटत नाही की मठात येणाऱ्या बऱ्याच लोकांपैकी निम्म्या लोकांना पण भस्मे काकांबद्दल माहिती असेल. आपल्या चर्चेतनं भस्मे काकांचं एवढं प्रगाढ आणि शंकर बाबांनी त्यांच्यावर केलेल्या कृपांकित म्हणजे जे गुरुपदापर्यंत पोहोचले होते भस्मे काका, तर अशा भस्मे काकांचा आपण इथे चरित्र उलगडतो असं मला वाटतं. बरोबर आहे. म्हणजे शंकर गीता तर बोलतोच आहे आपण प्रवासाबद्दल, पण इथे एवढं भस्मे काकांच्या, मी आज 15-20 वर्षामध्ये पण भस्मे काकांबद्दल एवढी चर्चा झालेली ऐकली नाहीये. सोलापूरच्या भक्त मंडळीमध्ये होत असावी, पण किंवा शंकरबाबांच्या कृपांकित घरांमध्ये पण होत असावी, पण अशी जनरली भस्मे काकांबद्दल चर्चा होत नाही. तर ही मला असं वाटते बाबांची, शंकर महाराजांची आणि भस्मे काकांचीच इच्छा असावी की त्यांच्या चरित्राचं कुठेतरी चिंतन आज आपण. बरोबर, त्यांच्या इच्छेनुसारच चाललंय. आणि
अलौकिक वाटतं मला, हे ऐकताना फार सुंदर वाटतंय. तर मग आता आपण शंकर गीतेकडे वळलो, तर मग तेव्हा भस्मे काकांनी शंकर गीतेची सेवा कशी करावी किंवा ती कशी वाचावी किंवा त्यांनी इतरांना त्याबद्दल काय सांगितलं होतं? आता हा जो मुद्दा आहे हा ग्रंथ स्पष्टच केलेला आहे. बरोबर. की त्याच्या पारायणाच्या पद्धती दिलेल्या आहेत. बरोबर. आपण जरी वरोवर म्हणत असलो की शंकर गीतेला कुठली बंधनं नाहीत, काही नाहीत, पण त्याच्यामध्ये हा ग्रंथ कसा पावित्र्यानं वाचेल त्याचा उल्लेख केलेला आहे. बरोबर. की शंकर गीता एका पाटावरती ठेवावी, त्या शंकर गीतेची पूजा करावी, गुलाब पुष्पांचा हार बीर घालून शंकरा फोटोला आणि शेजारी पाठ ठेवायला सांगितलं आहे. बरोबर. आणि आज देखील बऱ्याच लोकांना अनुभव येतोय हा. बरोबर. पाटामध्ये हालचाल होती, पाठ हलतोय एखाद्या वेळेस. हो, त्या आसनावरती महाराज येऊन गेल्याच्या खुणा भेटतात. बरोबर. आणि ही वैयक्तिक उपासना आहे. आता एक आहे, आपण जर सगळं आंघोळ बिंगोळ करून सवळ्यात घेऊन तो ग्रंथ जर आपण घेतला समोर, आता एक सप्ताह केला, हे केला, आपण आपली काही बंधनं पाळली, तर ही वैयक्तिक स्वरूपाची उपासना. बरोबर आहे. ते वैयक्तिक उपासनेची सुद्धा आपला वैयक्तिक फायदा होता. जेव्हा सामूहिक पारायण केले जातात, सामूहिक पारायण केल्यानंतर आता त्याच्यात एक अर्थ आहे. आता सामूहिक पारायणामध्ये कोणतरी वाचतंय, कुणीतरी दुर्लक्ष केलं जातं, कुणाचं मागं पडतंय, कुणीतरी मधून उठून जाऊन परत वाचतंय, हे आपण त्यात ते राहत नाही जरा म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे ते. बरोबर. पण सामूहिक पारायणामध्ये जर व्यवस्थित केलं जात असेल तर ती एक सामूहिक शक्ती आहे. बरोबर. आणि सामूहिक शक्तीची पॉवर कधी पण जास्त आहे. बरोबर. आणि एक लक्षात घ्या, इथं आपले प्रश्न पण तसेच आहेत. बरोबर. काही जणांचे प्रश्न सामूहिक आहेत अगदी, आणि काही जणांचे व्यक्तिगत पण प्रश्न आहेत. आपल्या घरामध्ये काही प्रश्न असतात. आणि हे अध्यात्म जे आहे ना, एक या ठिकाणी उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे आपण. आज आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आता बरेच लोक म्हणतात ते वारकरी पंढरपूरला चालत जातात, त्याच्यातनं काय होतंय? कोजागिरीला हे तुळजापूरला चालत जातात, ती देवी बदलत नाही किंवा पांडुरंग बदलत नाही. पण मला एक सांगा, जो माणूस तुळजापूरला पायी चालत गेलेला आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी जर त्याला आपण एखादं काम सांगितलं, जा एक पाकिट मार म्हणून त्याला सांगितलं, तर तो मारेल का? बघा, अजिबात नाही. तो का म्हणणार, मी एवढं देवीसाठी तर बिन चपलेत चालत आलो, मी माझ्या आयुष्यामध्ये एवढं पुण्य संपादन केलेलं आहे की त्याची भावना पवित्र झालेली आहे. बरोबर. पवित्र भावना झालेली आहे ना, ही गोष्ट महत्त्वाची आयुष्यात. आणि असा माणूस दुसरा त्रास देणार नाही. असं करेल, एखादा उपाशी असेल तर स्वतः न खाता ते अन्न दुसऱ्याला देईल. बघा तुम्ही, हे लोक एवढं करतात. मग असं आपण म्हणू शकतो का की सामूहिक उपासनेतनं अंतरंगात बदल घडण्याची एक प्रक्रिया घडते असं म्हणू? नाही, हे दोन्ही मार्ग वेगळे आहेत. बरं. सामूहिक उपासनेतनं काय होईल की या उपासनेचा प्रचार होईल, त्याची आवड निर्माण होईल. बरोबर. आणि असं पण होईल, सामूहिक पारायण करणारा माणूस घरी जाऊन पारायण करले सांगता येणार नाही. बरोबर. आता हिथं पण कसं आहे, निष्ठा आहेत. आता काही जणांच्या निष्ठा इतक्या एकवटलेल्या असतात की सकाळी उठल्यानंतर ते शंकर गीतेचे एखादा अध्याय वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडणार. बरोबर. बरोबर. तुम्ही जर एखादा सांगायला गेलात, हे बाबा 1 लाख रुपये देतो, आंघोळ न करता ये माझ्याकडे, तो म्हणणार हे 1 लाख रुपये नको. पण मी आंघोळ झाल्या महाराजांच्या पाया पडणार, एक माझं जे ठरलेलं आहे ते पारायण, एक अध्याय, एक ओबी काय असेल ते वाचणार, मग मी येणार. बरोबर. इथं त्यांनी काय केलं, स्वतःवर संस्कार केलेले. बरोबर. आणि इथं कसं एक लक्षात घ्या, इथं एक फार मोठं उदाहरण आहे. मला वाटतं आज एक व्हॉट्सअपवर एक उदाहरण आलेलं आहे. आता आपल्याला ते जाहीर करायचं नाही आहे की शंकर महाराजांच्या काळामध्ये काही लोक ते मक्का मदिना त्या ठिकाणी मक्केला जाऊन आले. त्या शंकर महाराजांनी असताना सांगितलं की त्या ठिकाणी सुद्धा महादेवाची पिंड आहे म्हणून. बरोबर. बरोबर. किंवा आपण इथं सोमनाथचं मंदिर आहे इथं, मला वाटतं रविवार पेठेमध्ये, इथं जर गेलो तर तिथं एक महादेवाची एक ह्या आत्म्याची संकल्पना आहे की मुख्य जे लिंग आहे ते आत्मलिंग म्हणजे महादेवाचं लिंग आहे. बरोबर. आणि त्याच्यातून ते लिंग बरेचसे बाहेर पडतात. बरोबर. जेवढे बाहेर पडतात तेवढेच त्या ठिकाणी आज जायला चालू करतात. बरं. तर त्या एकाच लिंगाचे सगळे आत्मे भाग आहेत. बरोबर. आता एक आहे, वैयक्तिक जर उपासना तुम्ही करायला लागलात तर तुम्ही महाराजांचा आत्मा आणि तुमचा आत्मा, बरोबर, हे आत्म्याचं संवाद होणार. अगदी. आता स्वप्न पडताना सामूहिक पडेल का? नाही. म्हणून दोन्ही उपासना महत्वाच्या आहेत. बरोबर. आपण असं म्हणजे फरक करू शकत नाही की तुम्ही हेच करा आणि तेच करा म्हणून. बरं. आणि एक आहे, त्या ग्रंथाला असा उल्लेख केलेला आहे की सगळी जी आपण साधना करतो ती निष्काम करा. बरोबर. आपण जर त्याच्यामध्ये कामना घालत गेलो तर साधना काय होतं, निष्काम होतं. आपल्याला कसं होतं की बा मी एवढं केलं, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, मी एवढं करायला लागलो, माझं घर होत नाही. आता मी तुम्हाला माझा प्रसंग सांगतो. आता मला बऱ्याच लोक विचारतात की तुम्हाला काय अनुभव आहे म्हणून. बरोबर. आता 1-2 अनुभव मी तुम्हाला सांगतो. बरं. पहिला अनुभव असा आहे की मी MA BEd होतो. प्रत्येक कॉलेजला मला नोकरीला घेतलं की 1 वर्ष घ्यायचे, काढून टाकायचे, 1 वर्ष घ्यायचे, काढून टाकायचे. बरं. असं 2-3 कॉलेजमध्ये झालं. बरं. एकदा एका कॉलेजमध्ये मला ऑगस्टलाच काढून टाकले, जुलैमध्येच काढले. बरं. सांगितलं भस्मे काकांना, म्हटलं असं चाललंय, म्हटलं पुढं कसं होणार, काय होणार.
तेवढं काय हरकत नाही बाबा म्हणले. मग त्याने मला उपाय सांगितला, 1-2 उपाय सांगितले. बरं. काय ते प्रत्येक देवापुढे काय करा ते उपाय सांगितले. बरं. आणि म्हणलं एक 15 दिवसात तुझ्यासाठी कॉलेज निघालं म्हणलं, नाही मी काढतो म्हणले कॉलेज. बरं. आता मी म्हणलं तुम्ही एवढं संत महात्म्य सत्पुरुष, तुम्ही कुठं कॉलेज काढणं का सोपं आहे? बरोबर. मान्यता हे मला त्यांची चेष्टा वाटली. मी त्यांच्या समोरच आमच्या आईला म्हणलं त्यांनी जर कॉलेज काढलं ना, मी त्या कॉलेज नोकरी करणार म्हणलं, नाहीतरी मला कोण घ्यायला लागलंय म्हणलं, जाणून काढायला म्हणलं तर मी जाणार म्हणलं. बरं. हे म्हणलं बरं का मी वाक्य. बरं. बरं. 15 दिवसात आमच्या त्या कॉलेजची जाहिरात आली, कुचन प्रशाला ज्युनियर कॉलेजची. बरं. 15 दिवसात आत झाली. बरं. मी तिथं अर्ज टाकला तर मला माहित होतं ते तेलुगू भाषिक लोकांचं कॉलेज आहे, तिथं मला काही होणार नाही. बरं. पण तिथं इंटरव्ह्यूचा कॉल आला मला. बरं. सांगितलं भस्मे काकांना, बघा म्हणलं तुम्ही म्हणता मी चाललो म्हणलं, ते जा म्हणले, काय तुझं काम होणारच आहे म्हणले. बरं. तिथं गेलो, इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यूमध्ये मी तयारी करून गेलो. त्याने काही विचारलं नाही, मलाच उलट विचारलं की तुमचा अनुभव चांगला आहे, तुमचं मी विद्यापीठात रँक होल्डर आहे. बरं. तुमचं शिक्षण चांगलं आहे म्हणले, बरं. पगार कमी म्हणले, आमच्याकडे अडचण एवढीच आहे. मी म्हटलं मी पगार तुम्हाला विचारत नाही, मला कसंही करून तुमच्या कॉलेजमध्ये घ्या म्हणलं, माझा विषय संपेल म्हणलं. आणि त्याप्रमाणे त्या लोकांनी शब्द पाळला आणि भस्मे काकांचे शब्द खरे ठरले. मला पोस्टानं ऑर्डर आली नाही, एका शिपायाकडनं पत्र माझ्या घरात आलंय. बरं. बरं. आणि शनिवारीच मी जॉईन झालो त्यांच्या सांगण्यानुसार. बरं. हे एक झालं. आणि आमचे सोलापुरातील मित्र ठक्कर म्हणून, बरं, एक 10-12 वर्ष म्हणजे आम्ही रोज गणपती घाटावर दर्शन होतो, संध्याकाळी आरतीला असतो आम्ही. बरं. ते तिथंही असतात. ठक्कर म्हणून आहेत, शंकर महाराजांचे एकनिष्ठ भक्त आहेत ते पण. बरं. तिथं येतात ते मठाबिठामध्ये आरतीला बिरतीला सकाळी असतात ते. त्यांची मुलगी तो पुण्यात आहे. बरं. मग ते मला सांगायचे, आम्ही जाऊन आलो, गुरुवारी जाऊन आलो, आम्हाला मठात चहा मिळाला, हे मिळाला, असं आम्हाला सांगायचे. बरं. मी म्हटलं अक्षरशः हे जे मी ऐकतो मला एवढं वाईट वाटतंय म्हणलं, सोलापुरातून आम्ही जर पुण्यात गेलो तर आम्हाला थांबायला जागा नाही म्हणलं. बरोबर. आता पुण्याची अवस्था तुम्हाला माहित आहे. बरोबर. इथं कुणाच्या घरी जाऊन 15 मिनिटं अर्धा बसणं अवघड आहे पुण्यामध्ये. बरोबर आहे. त्याच घरातल्या माणसानं बसणं अवघड आहे. बरोबर आहे. त्यांना मी म्हटलं जर महाराजांच्या कृपेनं जर आमचं घर झालं पुण्यामध्ये तर म्हटलं मलाही जाता येईल, आमच्या घरच्या लोकांना सहकुटुंब जाता येईल. बरं. बघू म्हटलं. ते म्हणले हे बघा महाराजांच्या मनात जर असेल तुमचं घर तिथं होईलच म्हणले पुण्यात. बरोबर. आणि असं मी 5-6 मी म्हटलं सामान्य लोकांप्रमाणे बरोबर उगी म्हणायचं म्हटलं घर होणं काय चेष्टा आहे पुण्यामध्ये. बरोबर आहे. असं 5-6 वर्ष मी म्हणत होतो आमचंही घर पुण्यात व्हावं, तेवढंच आम्हाला आमचं माहेर तयार होईल. आम्ही त्यांना म्हणायचं तुम्ही माहेरी जाऊन आला म्हणून. म्हटलं आमचंही घर व्हावं असं त्यांना म्हणायचं. बरं. आणि एक दिवशी खराच निर्णय झाला. मुलगा म्हटला मी पुण्यामध्ये घर बुक करतोय म्हटलं. बरं. बरं. मग आमच्या मॅडमने पुढाकार घेतला. बरं. मग त्यामुळं आज या ज्या घरात आम्ही इथं आहोत बरं ते सुद्धा शंकर महाराजांमुळेच आहे. क्या बात आहे. आमची इच्छा ती पूर्ण केली महाराजांनी. बरोबर. बरोबर. त्यामुळे आता आम्ही इच्छा व्यक्त करत नाहीत, कारण हे काय कल्पवृक्ष आहे महाराज म्हणजे. अगदी बरोबर. आणि शेवटी मागणाऱ्यांना कळलं पाहिजे. तर काका अशा प्रकारे शंकरगीतेच्या प्रगटीकरणाचा सगळा प्रवास पूर्ण झाला. हां. मग जेव्हा शंकरगीता तुमच्या वडिलांकडनं लिहून पूर्ण झाली, मग त्यानंतर काय घडलं, म्हणजे शेवट त्याचा कसा झाला? ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यानंतर वडिलांची जी इच्छा होती की शंकर महाराजांच्या समाधी स्थळापाशी एक पारायण करायची इच्छा होती. बरोबर. मग त्यानुसार भस्मे काकाने त्यांची इच्छा पूर्ण केली. बरं. भस्मे काका आणि आमचे वडील बरं दोघं मिळून सोलापुरातून पुण्याला आले. बरं. पुण्यामध्ये आल्यानंतर वडिलांनी त्या हस्तलिखिताचे पूर्ण पारायण केलं. स्वतः पारायण केलं. पूर्ण पारायण केल्यानंतर तो ग्रंथ या मठामध्ये समर्पित करण्यात आला. बरं. पण त्या पोथीमध्ये असा उल्लेख पण आलेला आहे की नंतर कोथरूडमध्ये कोणीतरी एका कुटुंबानं तो ग्रंथ आणि ते पारायणासाठी काहीतरी तिथं नेला, त्याची पूजा केली, असा पण उल्लेख त्यामध्ये आलेला आहे ग्रंथामध्ये. तर म्हणजे पहिलं शंकरगीतेचं पारायण हे आपल्या वडिलांनी समाधीजवळ केलेलं आहे. बरं. आणि त्याचं कारण असं आहे कारण हा ग्रंथ पुढे छापला जाणार होता. बरोबर. मग आता याची जबाबदारी कोणी घ्यावी तर शंकर महाराजांनीच घ्यावी, म्हणून याचं सगळं त्यांच्या कानावर घातलं सगळं पूर्ण. आणि त्यांनाच तिथं समर्पित केलेलं आहे. त्याच्या अध्याय आणि ओव्यांची कशी योजना केलेली आहे? हां. तर अध्यायामध्ये एकूण 18 अध्याय आहेत. 1 ते 17 अध्याय जे आहेत हे प्रत्येक अध्यायाला 108 ओव्या आहेत. बरोबर. आणि 108 ओव्या असाव्यात या बाबतीत स्वतः श्री भस्मे काकांना शंकर महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलं होतं. बरं. बरं. आणि शेवटचा जो अध्याय आहे तो गुरुला समर्पित आहे. आणि म्हणून त्याचा जो आकडा त्यांनी दिलेला आहे 121 दिलेला आहे. बरोबर. 11 म्हणजे गुरुला मानतात. बरोबर. आणि 11 गुणिले 11 असं करून 121 ओव्यांचा तो शेवटचा अध्याय. बरं. आणि त्यामध्ये शेवटी पण दिलेलं आहे की ग्रंथ झाला हा संपूर्ण, आणि ग्रंथाच्या शेवटीच तो ग्रंथ महाराजांना चरणी समर्पित केल्याची ओवी त्या ग्रंथावर पण ठेवलेली. बरोबर. तर असा हा शंकरगीतेचा अतिशय दिव्य आणि अतिशय सुंदर प्रवास. तर काका या नोटला आपण इथे थांबूयात. मी काकांचे मनोमन अतिशय धन्यवाद मानतो,
कारण आज आपण शंकर गीतेचाच फक्त प्रवास उलगडला नाही, तर आज आपल्याला भस्मे काकांच्या चरित्राची पण माहिती झाली आहे. भस्मे काकांचं चरित्र, एकतर माझं व्यक्तिगत असं मत आहे की शंकर महाराजांच्या चरित्राच्याही पेक्षा भक्तांनी आधी त्यांच्या भक्तांचे चरित्र अभ्यासावेत, कारण मुळात तेच मार्गदर्शक आहेत. कारण महाराजांचं चरित्र अफाट अचाट आहे आणि आपण त्याचं अनुकरण करू शकत नाही, आपण त्याचं गुढार्थाचं आकलन करू शकत नाही. पण महाराजांची सेवा त्यांच्या भक्तांनी म्हणजे डॉक्टर धनेश्वर, जी के प्रधान, भस्मे काका, फुलारी काका, शिवाजी महाराज या सगळ्या महापुरुषांनी कशा प्रकारे केली हे जर आपण कधी जीवनात आकलन करू शकलो, त्याचा 1% जरी आपण आत्मसात करू शकलो, तर शंकर महाराजांची कृपा आपल्या जीवनात उतरेलच उतरेल. कारण महाराज कृपा द्यायला बसले आहेत, फक्त आपण आपल्याला त्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. बरं. तर काकांनी शंकर गीतेचा अतिशय सुंदर हा सगळा प्रवास आपल्याला उलगडून सांगितला. आजचा दिवस विशेष समजतो, कारण शंकर गीतेचा असा हा सगळा प्रवास याआधी चर्चेत आला नव्हता किंवा माझ्या तरी माहितीत नव्हता. तर काका खूप खूप धन्यवाद की आपण हा सगळा प्रवास सांगितला. इथेच थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.